प्रस्तुत काल आपण 13व्या अध्यायातल्या 310 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. जाता जाता अहिंसेचं वर्णन केलं. अहिंसा तिला म्हणतात की सर्व प्राणीमात्रामध्ये समबुद्धी त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हे जे वर्म आहे हे खरं अहिंसेचं वर्म आहे. आणि दुसरी जी अहिंसा देवाने सांगितली होती की जी हिंसा पेरूनच अहिंसा केली, मंदिर तोडायचं आणि आऊर घालायचा, त्याला हिंसा करून अहिंसा होत नाही. किंवा झाडाचा पाला तोडायचा आणि त्याची काहीतरी जडीबुटी बनवायची आणि एखाद्या रोगी माणसाला लावायची, म्हणजे याला बरं वाटण्यासाठी त्याला दुखवायचं, अशी अहिंसा नको आहे. आणि काल अहिंसेचं वर्णन करून 310 क्रमांकाच्या ओळीला थांबलेलो होतो. आता पुढील विषयाकडे आपण वळूया. अशा प्रकारे ज्याने काय वाचे म्हणे करून सर्व हिंसेचा त्याग केला आहे, असे तू पाहशील तो पुरुष ज्ञानाचा विलासी व विस्तृत वस्तीस्थान आहे असे समज. हे राहू दे, फार काय तो मूर्तिमंत केवळ ज्ञानच आहे. ज्या अहिंसेचे वर्णन आपण कानाने ऐकतो अथवा ग्रंथाच्या आधाराने आपण जिचे निरूपण करतो, ती अहिंसा प्रत्यक्ष पाहावी अशी जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा त्याच पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणजे झाले. ज्ञानदेव म्हणतात, असे जे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले ते मी वास्तविक तुम्हाला एका शब्दात सांगायला पाहिजे होते, परंतु त्याचा फार विस्तार झाला, याबद्दल आपण मला क्षमा करावी. काल जाता जाता ज्ञानाचं लक्षण सांगितलं, ज्ञान सांगितलं, पण तरी पण ते म्हणले यथार्थ ज्ञान मला सांगता येत नाही, कारण ज्ञान सांगण्याचा विषय नाही. पण ज्या शरीरामध्ये ज्ञान प्रगट झालेले त्याच्या चालण्या वागण्यावरून कळतं की हा माणूस ज्ञानी आहे. आणि ज्ञानी माणसाची लक्षणं सांगतात. आता त्याच्यामध्ये काल अहिंसेचं सांगितलं, त्याच्या अगोदर अमानित्व सांगितलं, अदंबित्व सांगितलं, ज्ञान सांगितलं, अशा गोष्टी चालू आहेत. आता ज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना अहिंसेचं वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी एवढं का पल्ला लावलं, त्याचा खुलासा देतात. ज्ञानदेव म्हणतात, असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले ते मी वास्तविक तुम्हाला एका शब्दातच सांगायला पाहिजे होते, परंतु त्याचा फार विस्तार झाला, याबद्दल आपण मला क्षमा करावी. कदाचित तुम्ही असे जर म्हणाल की जनावर हिरवे गवत खाऊ लागले म्हणजे खात खात पुढे जाता जाता मागील क्रम व घराची वाट धरण्याचे विसरते, किंवा पक्षी आकाशात वायुवेगाने उडू लागल्यावर पुढेच आपल्या घरट्यापासून दूर दूर भराऱ्या मारीत जातो, त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात स्फुरण येऊन निरनिराळ्या रसवृत्तीचा आस्वाद घेत माझी बुद्धी वाहवत गेली, ती मलाच आवरेनाशी झाली आहे. एका श्लोकाचे किती मोठे विवरण चालू आहे बघा. ते म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी वाहवत गेलो असं मला वाटते, जसे आपण संतजन म्हणाल, पण हा तशातला काही प्रकार नाही, मी वाहवत गेलेलो नाही. ऐका महाराज, मला विस्तार करण्याचा कारण आहे. बाकी अहिंसा हा शब्द 3च अक्षरांचा आहे. पाहू गेले तर अहिंसा म्हणाव्यास थोडी असून तिचे वर्णन थोडक्याने करता येईल, परंतु हिंसेलाच अहिंसा मानणाऱ्या इतर बहुमताचे खंडन केले तर ती स्पष्ट करता येईल. बाकी अहिंसे संबंधाने जी मते उपलब्ध आहे ती मते खंडित न करता जशीच्या तशी ठेवून जर मी आमच्या बलाने अहिंसा सांगितली असती तर तुम्हाला माझे बोलणे आवडले नसते. त्यांनी काय केलं, सगळं ज्या लोकांनी, जसं त्यांनी काल जैनांबद्दल बी बोलले, पाणी गाळून पितात, व्रत कैवल्य चालू असतं तेव्हा, पण अहिंसा करायची नाही म्हणून त्यांचा तर धर्म कशावर आहे, अहिंसेवर आहे, पण ते मात्र पाणी गाळून घेतात, त्याच्यामध्ये जीवजंतू तर मारतातच ना. मग याला हिंसा म्हणत नाही, म्हणून मला खरी अहिंसा सांगायची होती. त्याच्यामुळे मी ज्यांना जगामध्ये हिंसाच म्हटलंय, ज्या हिंसेला जगामध्ये अहिंसेचं नाव आले त्याचं खंडन करून मी तुम्हाला ओरिजिनल अहिंसा काय म्हणतात ते सांगण्याविषयी माझा विचार होता. बाकी अहिंसे संबंधाने मी मते उपलब्ध आहेत ती मते खंडित न करता जशीच्या तशी ठेवून जर मी आमच्या बलाने अहिंसा सांगितली असती तर तुम्हाला माझे बोलणे आवडले नसते. अहो, रत्नपारख्याच्या गावात गडंकी म्हणजे शालिग्राम शिळा व कसवटीचा शिला रत्न म्हणून जर विकल्या जातील तर त्याचे गाठोडे सोडावे, किंवा सरस्वतीच्या पुढे जशी कुणाची वक्तृत्व वा तिची स्तुती करण्याची शक्ती नाही म्हणून ती करू नये. श्रोत्यांचं महात्म्य सांगतात ते म्हणतात, तुमचं महत्व सांगतात, तुमच्या पुढे मी जर अशीच एका शब्दात सांगून गेलो असतो तर ते माझ्याही मनाला रुचलं नसतं आणि तुम्हालाही पटलं नसतं, म्हणून माझं पल्हाळ झाल्यासारखं वाटलं तरी ते पल्हाळ नाहीये. जेथे ज्या बाजारात कापुरास वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी बरी करता येईल. म्हणून महाराज, तुमच्या सभेमध्ये मी कोणी एकदा मोठा वक्ता आहे असे बोलकेपणाच्या आवेशाने बोललं तर माझे बोलणे तुम्हाला रुचणार नाही व आपली जवळीक मिळणार नाही. सामान्य व विशेष वर्णन यातील फरक न जाणता
जर सगळे सरसकट करून सांगितले तर ते व्याख्यान तुम्ही आपल्या कानाच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाही. कानाने नुसते ऐकणारे ऐकण्यासही तयार होणार नाही. एखादा यथार्थ सिद्धांत प्रतिपादन करताना तो शुद्ध सिद्धांत शंकारूपी कचऱ्याने मळला जातो, निस्तिग्ध बोध होत नाही, तेव्हा त्या सिद्धांत श्रवणाकडे येत असलेले आपले व श्रोत्यांचे लक्ष मागच्याच पावलांनी पळून जाईल. ज्या पाण्यावर शेवाळ पसरलेले असते त्या पाण्याकडे हंस पक्षी पाहतात काय, तर ढुंकूनही पाहत नाही. किंवा अभ्रच्छादित पण चंद्राचे काहीसे सुंदर चांदणे पडले असले तरी ते मळकट चांदण्याचे भक्षण करण्याकरता चकोर पक्षी आपले चोच वर करून कौतुकाने उघडीत नाहीत. हे सगळं वर्णन कोणाचं चाललंय? श्रोते मंडळीचं वर्णन चाललंय. तर तुमच्या पुढे मी उगाच काहीतरी सांगत बसलो असतो, अहिंसेचं एका शब्दात सांगून गेलो असतो तर ती तुम्हालाही रुचली नसते. म्हणजे एवढा विस्तार व्हावा ही कोणाची इच्छा होती? खाली बसणाऱ्यांची इच्छा होती. त्यांना म्हणजे परफेक्ट कळण्यासाठी का अहिंसा कशाला म्हणतात, हिंसेलाच अहिंसा जगामध्ये प्रसिद्धी आली होती, ते खंडन करण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून ते वधून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्दोष निसंदेह झाले नाही तर तुम्ही माझ्याकडे पाहणार सुद्धा नाही, ग्रंथाचा स्वीकार करणार नाही. इतकेच नाही तर उलट आपण रागवाल. अहिंसेवरील निरनिराळी मते समजावून सांगताना जर निरनिराळ्या आक्षेपांचे मतांचे निरसन न करता व्याख्यान केले तर व्याख्यान मला तुमचा लाभ जोडू देणार नाही. संशयात अवसर असलेले माझे व्याख्यान आपण ऐकत बसणार नाही. आणि माझा ग्रंथ रचना करण्यात वा हे सर्व प्रतिपादन करण्यात मुख्य हेतू तुम्ही संतजनांनी माझ्यावर नेहमी प्रसन्न होऊन सन्मुख असावे एवढाच आहे. बाकी खरोखर पाहू गेले असता तुम्ही गीतेच्या अर्थाचे भोगते आहात असे समजून मी एकदम गीताच व्याख्यानास आधारभूत म्हणून घेतली आहे. ही निरूपण करायला सुद्धा कारण कोण झालेले? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगत इच्छा तृप्त होतं. तिथले जे श्रोते होते तेच खरे त्या गीतेचे खरे भोगते. आणि म्हणून मला ही बुद्धी मिळालेली, कारण त्या गीतेवर करता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, आपले सर्वस्व द्याल, या गीतेला सोडून न्याल. गीता अडकलेली काय वाक्य आपल्याला परत जागृत बी केलेले त्यांनी. तुम्ही ही गीता सोडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न कराल. जसं आपला एखादा माणूस अटकला जेलमध्ये का आपण पाहिजे ते प्रयत्न करतो, तशी गीता संकटात आहे. असं आपल्याला वाटते का गीता संकटात आहे? नाही वाटत. गीता आज संकटात आहे आणि त्या गीतेला सोडवायचंय. कारण त्या गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल. आजही धर्म धोक्यात आहे. श्रीपाद बाबांच्या नुसार आजही धर्म धोक्यात आहे. काय केलं पाहिजे? करायला नको असं वाटतच नाही लोकांना. आज धर्म धोक्यात आहे, आज धर्म धोक्यात आहे असं वाटतं का तुम्हाला? आता आपण आतापर्यंत ज्ञानेश्वरी वाचली, याच्यातून तुमच्या काय असं लक्षात आलं का आज धर्म धोक्यात आहे म्हणून? खरा जो धर्म आहे तो जगापासून लई फरलांगाच्या अंतरावर गेलेले नको त्यालाच धर्म म्हणतात असं तुम्हाला वाटलं का? एवढ्या 13 दिवसाच्या आपल्या 13व्या अध्यायापर्यंत आपण आलोय. आजही गीता धोक्यात आहे, आजही सुद्धा धर्म धोक्यात आहे. कारण त्या गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, आपले सर्वस्व द्याल. एवढा कॉन्फिडन्स आहे बरं का तुमच्या आपल्याबद्दल. हा तुम्ही आणलीच ऑनलाईन, कोणी आणलंय? बरोबर आहे. पण तुम्हाला तुमच्याबद्दल किती ज्ञानेश्वर महाराजांना कॉन्फिडन्स आहे? तुम्ही काहीतरी कराल म्हणतात, तुम्ही ती गीता सोडून द्याल, तुम्ही वाटेल ते पणाला लावाल, तुमचं नुकसान कराल पा, कारण त्या गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराला. एवढी तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे ज्ञानेश्वर महाराजांना. आता तुम्ही त्यांच्या याला किती प्रतिसाद देता त्याच्यावर अवलंबून आहे. गीता संकटात आहे तुम्हाला असं आपल्याला वाटलं पाहिजे. जसं एखादा आपलं तास जर एखाद्या शेतकऱ्याने, आपण मुंबईला असताना बाजूच्या याने जर सारखंच इकडं कोरीत चालला गोरडे बाबा बांध, आपण मुंबईला शांत राहू का? मोठे गोरडे बाबा नवीन होते, जर आपला बांध शेजारी इकडे आपण मुंबईलाच आहे आणि बांध कोरीत चाललाय पोखरकर बाबा, आपण शांत राहू? इथून जाऊ ना सगळं कामधंदा सोडून. कारण तिथं लय जिरजिर लागते ना, फनभर गेलं केवढं नुकसान होणार आहे. आणि इकडं जर काही इकडची जिरजिर लागली तर किती नुकसान होणार आहे. तिकडं फनभरच जाईल पण इकडे किती जाणार आहे चंदू बाबा? 84 लक्ष येऊन जाणार. पण तरी सुद्धा देखून ऐकून एक अंध बैरे झाले. सगळं कळूनही पण देखून पाहून सुद्धा अंध बैरे झाले. त्यामुळे विषयाचे मुद्दा मोठं ठेवलेलं आहे. हा कारण आहे ना, असं केलं तर सर अंधार येतो. असं करू सरळ हा आता नाही ना समोर.
कारण गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, आपले सर्वस्व द्याल व गीतेला सोडून न्याल. काय ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकडून आशा केलेली. पण आपल्या शेवटी विषयासक्तीने त्याच्यावर पाणी सुटले गेलं. वरती बी जाऊन वाट बघतात आपले पितर गेलेले, एक तरी आमच्या घरामध्ये एखादा हरिभक्त तयार होईल आणि आम्हाला सोडविल. पण त्यांनी खाली डोकून पाहिलं तर ते म्हणले, अरे रे, हे विषयासक्तीने याच्यावर बी पाणी सोडलं, हे आमच्याच वळणावर चाललेले, ते वडील जे करते त्याप्रमाणे. म्हणून गीतेला सोडून न्याल. म्हणून खरोखर हा ग्रंथ नव्हे तर तुमच्या कृपेचा जामीनच मजवर आहे. काय ज्ञानेश्वर महाराजांची कृपा, काय समोरच्या मंडळींना मोठेपणा दिलेला आहे. आणि तुम्ही काहीतरी कराल. हे वाक्य आहे ना, ही कोळी काकींनी मला दाखवली पत्र, त्याच्यामध्ये लिहिलेले श्रीपाद बाबांनी, तुम्ही धर्मरक्षण करणार आहे, तुमच्याकडून फार मोठं कार्य होणार आहे. हे जे वाक्य आहे ना, हे त्या धर्तीचे, तुमच्याकडून बरंच काही काम होणार आहे. आणि तुम्ही आता जो धोक्यात आलेला धर्म आहे ना, तुम्ही सोडवणार आहे. एवढा कॉन्फिडन्स आहे साधू संतांना. तुमचा कृपेचा जामीन मजजवळ आहे. इतक्यावरही तुम्ही, म्हणजे आता कोण सोडवणार आहे? तुमच्या कृपेचा जामीन मजजवळ आहे, म्हणजे ग्रंथ धोक्यात आलेला आहे, तो कोण सोडवणार आहे? तुमच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज धर्म धोक्यात आलेलं सोडवणारी, गीता सोडवणार. काय म्हणते नेमका मतीचा अर्थ ते सांगणारे, तुम्ही श्रोते असल्यामुळे त्यांच्याकडून ते वक्तृत्व बाहेर पाडणारे. इतक्यावरही तुम्ही सर्वस्वाचा लोभ धराल व गीता ग्रंथरूपी जामिनाचा तारणाचा अभेद कराल, तर मग गीतेची जी गती तीच माझी गती आहे असे समजा. दोन्ही प्रकार सांगितले. समजलं तुम्हाला? बारकाईने ऐकणारे तुम्ही सगळे. तुमच्यावर करोडो रुपये मार्केटमध्ये मी लावलेले, मी यशवंतभाऊला म्हणत असतो, तुमच्यावर करोडो रुपये मार्केटमध्ये लावलेले बरं का. जर तुम्ही माघार घेतली तर सगळे माझा बाजार, शेत बाजार जसा ढसाळला जाईल तसा जाईल. त्यांनी 2 पार्ट दिले. तुम्ही सर्वस्वाची हानी पत्कराल, वाटेल ते हे कराल, पण गीता सोडाल, कारण तुम्ही जामीन आहे. पण तुम्ही जर जामीन राहणार नाही तर मग मी बुडालो आणि गीता सुद्धा बुडाली. दोन्ही बाजूने आपल्याला पकडून ठेवलेले. परत मागे एक पाऊल जातो. आपण चांगले बहुश्रुत श्रोते आहोत, आपल्याला चांगला निवाडा करता येईल. इतक्यावरही तुम्ही सर्वस्वाचा लोभ धराल व या गीता ग्रंथी जामण्याचा तारणाचा अभेद कराल. गीता तारण्याचा अभेद कराल किंवा ते तारण जे ते जर टाकाल, तर मग गीतेची जी गती तीच माझी गती आहे असे समजा. फार काय सांगावे, तुमच्या कृपा प्रसादाची मला जरूर असल्यामुळे मी गीतेचा अर्थ सांगण्याचे एक निमित्त केले आहे. निमित्त झाले मी, पण खरी तुमची आपली गरज आहे साधूंना. पण आपल्याला टाइम कुठे? आपण तर फार बिझी माणसं, आपल्याकडे कुठे टाइम आहे? साधूला द्यायला एवढा टाइम आहे का आपल्याकडे? आपल्याला नश्वराला द्यायला टाइम नाही आपल्याकडं, हिसाबाच्या बाहेर. मग आता गीतेची ती गती, वाक्याची ती गती, श्रोत्याची सुद्धा तीच गती होणार. तेव्हा आपण हे रसिक, त्या तुम्ही श्रोत्यांना रुचेल असे योग्य व्याख्यान केले पाहिजे. म्हणून अहिंसेवरील इतर वेगवेगळी मते तुम्हाला सांगितली. यामुळे कथेचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला. या माझ्या बोलण्याबद्दल मज लेकराला आपण क्षमा करावी. दुसरे असे की जेवताना घासात खडा लागला आणि तो काढण्यास वेळ लागला, तर तो लागलेला वेळ व्यर्थ गेला, हा जेवणाराचा दोष नाही. काय वाक्य सांगितलं माऊली? मी जरी जास्त विस्तार केला अहिंसेबद्दल तर तुम्ही मला क्षमा करा. पण माझा जो वेळ गेला तो जेवणात तुम्हाला खडा लागू नये, तो खडा काढण्यासाठी गेला. कारण तो घासातील खडा काढून टाकलाच पाहिजे. आपला मुलगा गावाहून येत असताना जर सोबतीच्या संभावित चोरांना चुकवून येण्याकरता त्यास बराच दिवसाचा वेळ लागला, तर आईने त्याच्यावर रागवावे का जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावर लिंब लावून उतरून टाकावे? ते तुमच्याकडूनच सगळं खरं खोटं करू. चोर मागे लागला म्हणून महिन्याने लेट आला येणार पोरगा, मग आईने रागवावं का त्याच्यावर जिवंत आला म्हणून शाबासकी द्यावी त्याच्यावर? परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही. माझे वाढलेले व्याख्यान सहन केले व याबद्दल मला क्षमा केली, हे चांगलेच झाले. बा, गुन्हा केला होय ज्ञानेश्वर महाराजांनी. गुन्हेगारासमोर ज्ञानेश्वर महाराजांचं काय चाललेलं आहे? काय म्हणतात कोर्टात ते द्यायचं गुन्हेगारासमोर स्टेटमेंट द्यायचं समजायचं बा. ते गुन्हेगार आपण, आणि ते म्हणतात मी गुन्हा केलाय. ही मोठे माणसाची मोठेपणाची लक्षणे. जो चुकतो ना त्याला जर म्हणलं नाही तुझं चुकलं तर तो कधीच ऐकायचं नाही. उलट मोठा माणूस म्हणून माझंच चुकलं, ही ज्ञानेश्वर ही मोठ्या माणसांची लक्षणे. ती का आपली लक्षणे आहेत का? परंतु हे देण्याचे दाखले कारण नाही. माझे वाढलेले व्याख्यान सहन केले, याबद्दल क्षमा केली, हे चांगलेच झाले. म्हणून पुढे श्रीकृष्ण अर्जुनास काय म्हणाले ते ऐका. भगवान म्हणाले, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना, सावध हो. कोणाला सावध करतात? हे वाक्य एक अति महत्वाचे आहे.
जसं काल सांगितलं अहंकाराचा वारा न होऊ दे राजसा कोणला माझ्या विष्णुदासा यांनाच नको होऊ द्या, बाकीच्यांना झाला पेटला तर होऊ द्या, कारण त्यांनी कमवलंच नाही काही, पण यांनी कमवत आणलेलं आहे आणि आता अर्धा रस्ता क्रॉस करून आलेले आहे आणि इथे येऊन जर परत अहंकाराचा वारा लागला का तो परत रिटर्न येईल. आता इथे वाक्य सांगतात कोणाला सावध व्हायला सांगतात. भगवान म्हणाले हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणारे अर्जुना, जो ज्ञानामध्ये हुशार आहे त्याच्याबद्दल त्याला त्याच्या पाठीमागं साधूचं काय होतं मन गुटमळत राहतं, नाही हे हुशार आहे हे हुशार आहे हे जर बनवू शकतं, याला थोडंच खत पाणी टाकलं हे बरोबर वाढेल, म्हणून ते म्हणतात हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणारे अर्जुना पण तू सावध हो बरं का. ज्ञानरूपी दृष्टी असून बी त्याला काय सांगितलं सावध हो, तुला ज्ञानाची आता चांगलीच ओळख करून देतो. शांती हे पहा, ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी खेदा वाचून सहज क्षमा वास करते त्याच्या ठिकाणी खरोखर आहे असे तू पक्के समज. आता शांतीला सुरुवात केली, आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली. मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खुलासा दिला होता, मी का त्याचा विस्तार केला. आता पुन्हा चालू झालं. भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, आता अहिंसा झाल्यावर कोणते सांगतात शांती तिला म्हणतात. दात ओठ न खाता एखाद्याला माफ करणं त्याचं नाव नाही, तर दात ओठ खाऊन मग पार काहीच चालत नाही मग शांत झालंय त्याला शांती म्हणत नाही. पहा वाक्य काय सांगते हे पहा, ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी खेदा वाचून सहज क्षमावास करते, तो खेद सुद्धा नाही करत. हरिओम असं नव्हतं करायला पाहिजे. शांती त्यांनी माफ तर केलेलंच आहे पण हे वाक्य सुद्धा नाही आलं पाहिजे, त्याचं नाव ज्ञान आहे. कारण त्याच्या दृष्टीने दोन आहेच नाही, सगळं मिळून काय एकटीच पोर आली का काय पहा बरं, एकटीच पोर आली आहे ना. ते जे ठिकाणी खेदा वाचून क्षमावास करते त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञान आहे असे तू पक्के समज. काय या ओळीचा अर्थ होता राजूभाऊ? क्षमा करतो पण क्षमा केली याच्याबद्दल सुद्धा त्याला वाटत नाही का याचं चुकलं होतं मी क्षमा केली, खेद सुद्धा व्यक्त करत नाही. अत्यंत खोल जल असलेल्या तळ्यात जशी कमले असतात किंवा दैववानाच्या घरी जशी लक्ष्मी आपोआप वास करते त्याप्रमाणे पार्था ज्याच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते तेही ज्या लक्षणामुळे पूर्णपणे लक्षात येईल अशी लक्षणे स्पष्ट करून सांगतो. ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतो त्याच भावनेने अद्रेच्छेने प्राप्त होईल ते सर्वही तो सहन करतो. आपल्या प्रारब्धानुसार बरे वाईट आपल्या जीवनात जे भोग प्रसंग येतील ते तो सहज स्वीकार करतो. कसे? जसा एखादा आवडता अलंकार आपण आपल्या गळ्यात घालतो, त्या अलंकाराबद्दल किती आपल्याला आवड आहे त्याचप्रमाणे बऱ्या वाईट घटना ज्या आपल्या जीवनात घडेल तेवढ्याच अत्यंत आनंदाने तो स्वीकारतो. कितीही दुःख प्रसंग झाले तरी त्याचे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे मुख्य 3 भेद आहेत. तितकेही मिळून एकदम त्याच्यावर कोसळले तरी त्याच्या भाराने तो वाकत डगमगत नाही. आणि इथंच आपलं काय होतं, इथंच आपला तोल जातो बघा. किती दुःख आली, आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक. म्हणजे सांगू का आधिभौतिक म्हणजे काय, आध्यात्मिक ताप म्हणजे काय, शरीराला त्रास होणे, ऑपरेशन होणे, डोकं दुखणे, अंग नुसतं सगळं काही शिल्लक नाही दुखायचं बाकी राहिलं शरीरातलं, त्याला म्हणायचं आधिभौतिक आध्यात्मिक. नंबर 2 आधिदैविक, आग लागणे, पाण्याने सगळं जलमय होऊन जाणे, एवढं दुसरं ताप आला. पहिलं शरीराचं ताप, दुसरं हे ताप, आणि तिसरं आधिभौतिक, भौतिक जगतापासून, शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून, कुत्र्यापासून, गावड्यापासून, वाघापासून, हे तिन्ही त्रास जरी त्याच्यावर एकदम येऊन पडले तरी तो डळमळीत नव्हता. त्याला क्षमा किंवा शांती म्हणतात. आता ही शांती कोणती होती? आपल्याला फक्त एवढीच शांती, भांडणं झालं त्याला म्हणायचं शांत हो शांत हो. ही शांती कोणती? ही आत्मशांती. कारण ऐकच पाहत होतो, दुःख आले तरी माझंच स्वरूप आहे, काही जरी झालं तर माझंच स्वरूप आहे. कितीही दुःख प्रसंग असले तरी त्याचे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे मुख्य 3 भेद आहेत. तितकेही मिळून एकदम त्याच्यावर कोसळले तरीही त्याच्या भाराने जो वाकत डगमगत नाही. अपेक्षित उदाहरण सांगतो, आठवलं म्हणून. बाबांवर एका गावामध्ये एवढा प्रॉब्लेम झाला, या गावात म्हणले त्या लोकांनी बाबांच्या विषयी डोकं चिडून दिलं की हे बाबा हे चुकीचे बाबा आहे, हे सांप्रदायिक नाही, यांचं चुकीचं काम चाललंय, दारुड्या माणसांना दिलं भरून. ते म्हणले तुमच्या बाबाचं कीर्तनच नाही होऊन द्यायचं गावात. आणि एका माणसाने ज्याने नेलं होतं तो गावात गेला होता आणि बाबांना येणार आहे म्हणला 2-2.5 तासानंतर. तो गेला, त्याला सगळं वातावरण कळलं. त्यांनी लगेच बाहेर, गावाच्या बाहेर येऊन बाबांना अडवलं. म्हणलं गावात येऊ नका, गावात सगळं रान पेटलेले. एका घरात राहण्या खाण्याची सोय केली आणि म्हणले थोड्या वेळाने जाऊ आपण, आतमध्ये वातावरण शांत होईल.
पण वातावरण शांत नाही झालं. आणि ती लोक, त्या लोकांना कळलं ह्या घरात बाबा आहे, तर दरवाजा लावून घेतला होता. असे चाकू घेऊन आले होते आणि बारीतून दाखवायचे, बाहेर या तुम्हाला दाखवतो, बाहेर या तुम्हाला दाखवतो एकेकाला. तर बुधवारी बाबा होते, जाधव साहेब होते आपले श्री जाधव. ते म्हणले आम्ही सगळे लटलट तापत होतो, पण बाबाच्या चित्तात काहीच फरक नव्हता. एका म्हणणे नुसतं जर हे आकाश वर पाडो पाहू, वर पडो पाही ब्रह्म, हे म्हणणाऱ्याच्या कानफाडात पहिली मारली पाहिजे. थोडं काय झालं तर लगेच दुसपुस करत बसून आकाश वर पड पाहू म्हणजे तुझा काय बाहू होऊन जाईल, काय कळेल का? पत्रा पडल्यावर काय होईल याचं नाही, आकाश पडलं हे हिशोबाच्या बाहेर राहील. वड वानर त्रिभुवन काय म्हणजे पेटलं सगळं जग, हा राहील का जिवंत? अजून तिसरं काय, ब्रह्म गोड भंगा जाय, सगळ्या जगाचा नाश झाला ही शिल्लक नाही, तरी मी तुझीच वाट पाहिगा विठोबा. याला शांती म्हणतात बरं का. ही शांती तर सांगितली नाही. तरी त्याच्या भाराने तो वाकत डगमगत नाही. अपेक्षित इच्छित वस्तू प्राप्त झाली असता त्याच्या मनाने संतोष होतो. तोच मनाच्या संतोषाने अनिच्छा वस्तू लाभली तरी तिचा स्वीकार करतो. आपल्याला जी आवडती वस्तू मिळाल्यानंतर तिच्याबद्दल जसा आनंद वाटतो, तशी आपल्याला जी आवडत नाही ती वस्तू जरी भेटली तरी त्याला तेवढाच आनंद आहे. म्हणजे यालाच म्हणतात आसू ऐसा कोठी, त्याला आठवत नाही काय घडलं काय नाही ते. शिवाय जो मान अपमान सहन करतो, ही सगळी आपली लक्षणं चालली. आपण याच्यात कुठं बसतो कुठं नाही बसत हे आपण आपला विचार करायचा आणि आपल्या अंगी ती, यालाच म्हणतात सर्व सुख व्यालो सर्व अलंकार. हे सगळे अलंकार त्याच्याजवळ आलेले आहेत. त्यामुळे आनंद निर्भय. चपला घातल्या गळ्यात तुकाराम महाराजांच्या तरी डगमगलेले नाही, कारण सर्व सुख ल्याली. ही शांती सुख आहे, हाही अलंकार त्यांनी घातला बघा. हे दुसरा विस्तार आहे याचा. जसं वाजवणं गाणं सांगणं हा एक अलंकार आहे, पत्रवळी उचलणं, पण आता हा एक अलंकार आहे सर्व सुख ल्यालो. सर्व हा शांतीरूप अलंकार घातलेला आहे. हा येशू ख्रिस्ताने शांतीरूप अलंकार घातला. हातात खेळ ठोकले तरी म्हणले हे ईश्वरा, हे काय करतात यांना कळत नाही, एवढी अनपड आहेत. पण शिव्या शाप दिला. आणि आता आपण पायी दिंडीत जाताना जर एकमेकाला हातपाय लागले आपले, तर माऊली माऊली मर तिकडं सारखं अंगावर येते. बघा आता ही आपली शांती. आपणही त्या संप्रदायाचे आणि ते त्या संप्रदायाचे होते. आपण नुसते म्हणायला संप्रदायाचे सोंग केलेले आपण. शिवाय जो मान अपमान सहन करतो, सुख दुःखांनाही सारखीच जागा देतो. का दुःख आली तर ती कुठं राहते? एखादा रोग झाला त्याला कोण जवळ करेल? कोणच जवळ नाही करत. ज्याची अपंगिता नाही त्याची. कॅन्सरला कोण जवळ येऊन म्हणाला राह, ये माझ्या घरी 2 दिवस राह, असं कॅन्सरला कोण म्हणेल राह? संत म्हणेल बरं का, ये राह. हो, पारशी लोकांमध्ये तर ते म्हणतात मेल्यावर सुद्धा आमचं शरीर आहे ना टांगून ठेवा, त्याला जाळू नका, पुरू नका, जाऊ द्या कोणाच्या तरी वाट्याने लक्ष तोडून खातील आमचे, तर सुखी तरी होईल. काहीच्या मरता सुद्धा आम्ही कोणाच्या तरी कामाला येऊ. ही कोणाची वृत्ती आहे? कसली भूमिका? आपले जिवंतपणे लचके तोडाय, मेल्यावर लचके तोडायला लागले तरी आपण उठून उभं राहू. काय समजतोस तू? मला खायला आला का? मेलं तरी उठू आपण आणि त्याच्या पाठीमागं लागू. शिवाय जो मान अपमान सहन करतो, सुख दुःखांना सारखीच जागा देतो आणि निंदने किंवा स्तुतीने मनाची समता दुभंगू देत नाही. जो उन्हाच्या तापाने संतप्त होत नाही व थंडीने जो कापत नाही म्हणजे शीतोष्ण सहन करतो आणि जो कसलाही प्रसंग प्राप्त झाला असता भीत नाही. मेरू पर्वत जसा आपल्या शिखराचा भार मानित नाही. किती वाईट प्रसंग येऊ दे आपल्या, बाबा घाबरले नाही बरं का, हे सांगत होतो. सगळे चाकू दाखवत होते पण बाबा नाही घाबरले. अरे असं होणारे. दुसरी गोष्ट, बाबांच्या गाळ्यातून एकदा विना काढून घेतलं, नाही कीर्तन करायचं म्हणले आमच्या गावात. ज्यांनी कीर्तन ठेवलं तर म्हणला कसं नाही करून देत म्हणतो, बघतो. तुमच्या गावी आणून जर नाही करून दिलं तर तुम्हाला वाटणार ना महाराज आपण बोलवले. बाबा म्हणले जाऊ द्या बाबा, यांचं कर्म सानुकूल नाही, यांचं कर्म अनुकूल नाही, द्या सोडून, यांच्या वाट्यात आपण नाही आहे. साधूच्या ना तरी पण, कारण साधू तरी पण म्हणतो जाऊ द्या यांच्या नशिबात नाही, जाऊ द्या. याला नाथ महाराजांचं वाक्य, बाप भाग्य कैसे न करेची कर्म. त्यामुळे संतांचा आवेर केलेला पहा. मेरू पर्वत आपल्या शिखरांचा भार मानित नाही किंवा वराह अवतारी भगवान जसा दंताग्री धारण केलेल्या पृथ्वीला ओझे आहे असे म्हणत नाही. अथवा स्थावर जंगमात्मक अनेक भूतांचे ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे होत नाही त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी त्याचे अंतकरण डगमगून जो श्रमी होत नाही, श्रमत नाही. बाबांना कॅन्सर होता, कॅन्सर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आपलं बघा काय, आपण बी देण्याची पंथ चालू जाता, म्हणजे त्यांचा पंथ इकडचा ना आपला पंथ उरफाटा पंथ आहे आपला. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं.
गाडगे बाबां ते आहेत त्यांना विचारा. आणि बाबां ते कामावरून सुटल्यावर जायचं तर बॉम्बे हॉस्पिटलला, त्या काळात किती पैसा लागणार. बाबांना कळालं आपल्या मंडळींवर नको बोजा व्हायला. बाबांनी डॉक्टरला सांगितलं माझा मुलगा वारलाय आणि मला जायला पाहिजे, हा काय गावचा माझा माणूस आलाय. आणि त्याच्याकडून बोलून घेतलं, मी सांगतो तसं बोलशील ना, सांगशील तसं बोलशील ना देवचल म्हणला. बोला डॉक्टरने जर विचारलं तर माझा पोरगा वारला सांगायचं, सांगा. बाबांनी सांगितलं, पण जर डॉक्टरने विचारलं तर तू हा म्हणायचं. गेले. नंतर हे रात्रीच्या कामावरून सुटल्यानंतर गेले बाबांना भेटे, म्हणले तुमचे पेशंट गेले अर्जंट, काहीतरी काम निघालं, कोणतरी एक्सपायर झालं. बाबांना जाऊन विचारलं काय झालं बाबा. अहो बाबा कॅन्सर आहे, तुम्हाला यावं लागलं हॉस्पिटल. म्हणजे म्हणले मला काहीच झालेलं नाही, मला काहीच झालेलं नाही, चला मी वाटलं तर परत चेकिंगला येतो. त्याच्यावर 30 वर्ष झाली पण बाबांना काहीच नाही. जातानी शेवटचे 8 दिवस फक्त घशाचा कॅन्सर झाला, बोलता येईन गेले. एवढी ताकद आहे थांबून ठेवायची. हा, अनेक भूतांचे त्याप्रमाणे अंतकरण डगमगून जो सुखदुःखे प्राप्त झाली तरी त्याचे अंतकरण डगमगून जो श्रमी होत नाही. नदी व नद यांचे समुदाय पाण्याचे लोटच्या लोट घेऊन जरी आले तरी त्यांना कोठे ठेवावे अशी चिंता न करता ज्याप्रमाणे समुद्र मोठे पोट करतो म्हणजे त्यांना आपल्या पोटात सामावून घेतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे असे कधीही काहीही नसते व आपण सर्व गोष्टी सहन करतो अशी आठवण इतका अभिमानही ज्यास राहत नाही. आता काही नाही तेवढं लक्षात राहतं, आपण एवढं माफ केलं यांना, आपण एवढं माफ केलं, ही तरी काय आपल्याला आठवणे अभिमान आहे माझ्याकडं सहनशीलता आहे. त्यांना हे नाही माहिती कोणाचं काय सहन केले कोणाचं काय. देहाला ज्या ज्या गोष्टीचे भोग प्राप्त होतात त्या त्या सर्व आपणच आहोत असे जाणून आपण सर्व अलौकिक असेच काही सहन करतो असे त्याला अभिमान उत्पन्न होत नाही. काय वाक्य, देहाला ज्या ज्या गोष्टी भोग म्हणजे आपल्याला त्रास द्यायला आल्या, रोग राहील तरी त्या काय म्हणतो त्या सुद्धा आपणच आहे. त्यामुळे आपण काहीतरी अलौकिक सहन करतोय ना, आपण जगापेक्षा काहीतरी वेगळे आहे. सगळे लोक दबून जातात पण मला काही परिणाम होत नाही असला त्याच्याकडे भाव नाही. हे अर्जुन अशा प्रकारची दात न खाता ओठ न चावता खेदरही सहज क्षमा ज्या पुरुषापाशी वास करते त्या पुरुषाच्या योगे ज्ञानासही मोठेपणा प्राप्त होतो. ज्ञानाला मोठेपणा प्राप्त झाला याच्यामुळे. आता काही लोक आपल्याला माफ करतात पण दात ओठ खाऊन माफ करतात, तसं नाही माफ करत. पण असं नाही, अशा प्रकारचं ज्ञान आहे तिथं ज्ञानाला किंमत आली त्या माणसामुळं ज्ञानाला किंमत आली, नाही तर ज्ञान असंच ओस पडलं होतं, ज्ञानाला कोण विचारत होतं. हे पांडवा असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिवाळाच होय. आता अर्जव सांगतात, आता अर्जव मनाचा सरळपणा. काही झालं कोणी कसं वाकडं चाललं तर आपण कसं चालायचं, आपण सरळ चालायचं. अर्जव मनाचा सरळपणा यथार्थ स्वरूप वर्णन करतो ते ऐक. अरे अर्जव असे की वाटेल त्या बऱ्या वाईट अशा साऱ्या प्राणी मात्रास मगतो कोणीही असो त्याला जसा प्राण एकसारखा अनुकूल असतो किंवा सूर्य जसा चांगला हा वाईट अशी भेदबुद्धी न ठेवता प्रकाश करतो, तोंड पाहून प्रकाश पाडित नाही, किंवा आकाश ज्याप्रमाणे सर्व जगाला सारखाच अवकाश देते त्याप्रमाणे ज्याचे मन हर एक प्राण्यागणित निरनिराळे नसते व त्याचे वर्तन असे असते की सर्व जग जसे पूर्वीपासून त्याच्या ओळखीचेच आहे. सर्व जगाबरोबर जसा आपला काही जुनाट सोयरिकीचा संबंध आहे आणि ज्याला आपपरभावाची भाषाच ओळखीची नसते त्याला आर्जव म्हणतात. सगळ्यांशी जसे काय आपले पूर्वीचे काहीतरी संबंध आहेत, ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते. पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे ज्याचा सर्वांशी जुळणारा सरळ स्वभाव असतो. कोणाही विषयी ज्याचे मन विकल्प घेत नाही. आपल्याला असंच वाटलं पाहिजे, कोणी जरी कपटी असेल दुसऱ्याने जरी आपल्याला सांगितलं तो माणूस असा आहे तरी आपल्या मनात हेच वाक्य आलं पाहिजे, नाही होतो तसा नाहीये, काहीतरी गैरसमज झाला असेल पण तो माणूस तसा नाहीये. वाटेल त्याच्याबरोबर त्याची मैत्री. पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे त्याची सर्वांशी जुळणारा सरळ स्वभाव असतो. कोणाही विषयी ज्याचे मन विकल्प घेत नाही. वाऱ्याची वाहने जसे सरळ असते त्याप्रमाणे ज्याच्या मनाचा स्वभाव सरळ असतो आणि ज्याला शंका व लोभ हे मुळीच नसतात. कोणाविषयी शंका बी नाही आणि कोणाविषयी लोभ सुद्धा नाही. ज्याप्रमाणे आईच्या मांडीवर बसण्यात मुलाला शंका येत नाही त्याप्रमाणे जो दुसऱ्यास आपले मन देण्याविषयी आपले विचार सांगण्याविषयी मागे पुढे पाहत नाही. हे धनुर्धरा, फुललेल्या कमळात ज्याप्रमाणे आपला सुवास मर्यादित स्थली दाबून ठेवता येत नाही त्याप्रमाणे आत एक आणि बाहेर एक अशा विचारास ज्याच्या मनात अजिबात जागा नाही. याप्रमाणे रत्नाच्या निर्मलपणा
ज्याप्रमाणे रत्नाचा निर्मलपणा असतो पण तो दृष्टीस पडण्याच्या पूर्वी त्याचे तेजाचा निर्मळपणा फाकतो, त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्यास अगोदर त्याच्या मनाची धाव पुढे असते व व्यवहार करणे पाठीमागून असते. ज्याला पूर्वापार चिंतन करणे हे माहीतच नाही व विषय निरपेक्ष सदोदित तृप्त असणे हा ज्याचा अनुभव व सहस्थिती आहे. अमुक गोष्ट करावायची व अमुक गोष्ट करावायची नाही असा जो अंतःकरणाने संकल्प आणि विकल्प करीत नसतो. काय करायचंय त्याला आणि काय नाही, याला म्हणतात ठेविले अनंते समयाशी सादर व्हावे. जसं चालल तसं चालायचं, त्यांनी काही ठरवलेलं नाही. ज्याची दृष्टी कपटी किंवा लाच लुचपत खाणारी नसते व ज्याचे बोलणे संदिग्ध असते आणि तो कोणाबरोबरही वाईट बुद्धीने वागत नाही, ज्याची 10 इंद्रिय व पंचप्राण सदा सर्वदा सरळ निष्कपट असतात व शुद्ध बुद्धीने वर्तन करीत असतात, अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे अंतकरण सरळ असते, किंबहुना जो या चिन्हाचे माहेर घरच असतो, हे वीरा तो पुरुष मूर्तिमंत अर्गवच होय. आणि ज्या पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाने आपले राहण्याचे घरटेच केले आहे हे ध्यानात असू दे. आता आचार्य उपासना हे चतुर्श्रेष्ठा. आता यापुढे तुला गुरुभक्तीचा प्रकार सांगतो, तो ऐक. ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्याची जन्मभूमीच होय बरे, कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास ही सेवा ब्रह्मस्वरूप करते. म्हणून तनु मनुजी विचारणासीला शोकग्रस्त जीवे किती वेळा जन्मा यावे, त्रिविध तापाने तापलेला जीवे, पण त्याला ती सेवा फळ देऊन शांत करते. अशी ही जी गुरुसेवा ती तुला स्पष्ट समजून सांगतो, तिकडे तुझे एकाग्रतापूर्वक पूर्ण लक्ष असू दे. हे पहा, ज्याप्रमाणे आपली सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही समुद्रात मिळण्याकरता निघावी किंवा सर्व अभिप्रायास श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते, अथवा उचित कर्तव्य म्हणून पतिव्रता स्त्री आपले जीवित व गुणावगुण हे सर्व आपल्या प्रियपती समर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने अंतर मनाधिक व बाह्य देह इंद्रियाधिक आपले सर्व काही गुरुकुलाच्या ठिकाणी अर्पण केले आहे आणि आपले स्वतःच गुरुभक्तीचे आगरज केलेले आहे. कसे म्हणशील तर, ज्याप्रमाणे विरहिणीच्या पतिव्रतेचे चित्तात नेहमी पतीचे चिंतन असते, त्याप्रमाणे ज्या देशात आपल्या श्री गुरूंचे घर असते तोच देश ज्याच्या मनात नेहमी घोळत असतो. गुरुभक्तीविषयी काय प्रेम सांगावे. ज्या दिशेस गुरु राहतात त्या दिशेकडून वारा येत असेल तर त्या वाऱ्यासही सामोरा धावत जातो व त्यास जो साष्टांग नमस्कार घालतो आणि आपण माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना वाऱ्यासही करतो. सद्गुरु विषय खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेने राहतात त्या दिशेशीच बोलणे ज्याला आवडते व जो गुरुच्या घरी आपला जीव वतनदार निराशदार करून ठेवतो. परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लावून बांधले असल्यामुळे त्याचे सर्व लक्ष गायीकडेच लागलेले असते, फक्त त्याचे शरीर मात्र गोठ्यात असते, त्याप्रमाणे केवळ गुरु आज्ञारूपी दाव्याने बांधून ठेवल्यामुळे त्याचा एक देह मात्र आपल्या गावी असून, काय उदाहरण दिले, त्याचं सगळं चित्त तिकडच आहे. आपलं बी असंच पाहिजे, त्या परमात्म्याकडे चित्त पाहिजे. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. त्या परब्रह्म स्वरूपाबद्दल बोलणं चालू आहे. नाही त्या गुरुबद्दल सांगतो तुम्हाला. श्रीपाद बाबांच्या घरी गेले होते गायकवाड साहेब, बिलाड्या पण कोळी काकंती, आणि बाबांच्या घरी गेले तर मग बाबांचं घर कुठं होतं माहिती का, त्या नाल्याच्या कडेला होतं, जसं आपण आता राहतो तसं नाल्याच्या कडेला. आणि मग बाबा आल्यानंतर म्हणले जेवून जावा. जेवल्यानंतर म्हणले खूप लांबून आले, जरा आराम करा. आणि आराम करा म्हणले त्यांना, आणि बाबा दरवाजा कोंबड्यान कुत्री उचकायला बसले होते, कारण आमचे साधू संत झोपलेले आहेत ना. कोणाविषयी कोण झोपलेले? त्यांचे शिष्य झोपलेले. कोण करतो? गुरु खऱ्या अर्थाने. खरी शिष्याची सेवा कोण करतो माहिती का? गुरु करतो, कारण त्याला सगळी काळजी. हे म्हणणं दाखवलेले इथे, पण वास्तव ती भूमिका अशी. आणि तो जो शिष्य आहे तो घरी मात्र दिसायला नसता घरी, आणि उदाहरण काय दिले, वासराला दाव्याने बांधून ठेवलेले गोठ्यात, पण त्या वासराचं लक्ष कुठं आहे? सगळं गायीकडे. तसं याला ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना सुद्धा रिटर्न पाठवलं होतं, त्यामुळे तो घरी येऊन पडला होता, नाही तर लक्ष कुठं होतं सगळं. आता आपलं लक्ष, आपण तिकडं असलं तरी लक्ष इकडे आपलं, फोन करून सगळं चाललंय ना व्यवस्थित. मी आता घोटीमध्ये आहे, मी आता पंढरपूरमध्ये आहे, हे आपलं उरफाटा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्या पदरात काही पडत नाही. आणि थोडंफार पडलेलं दिसतं ना, ते बी काही काळाने हरवून नेतो काळ आपल्याकडून. त्याला असं वाटत असते की आपल्या गळ्याचे व गुरु आज्ञारूप दाव्याचे बेरडे केव्हा सुटेल व तो सद्गुरु स्वामी केव्हा भेटेल, अशा चिंतेत
त्याला एक एक क्षण युगापेक्षा मोठा भासत असतो. अशा जर आपले श्री गुरुचे गावाहून कोणी मनुष्य आला की स्वतः गुरूंनीच एखादा मनुष्य पाठवला तर गत आयुष्य माणसाला आणखी आयुष्य प्राप्त व्हावे किंवा सुखत असलेल्या अंकुरावर अमृताचा धारा पडाव्यात अथवा डबक्यातील मासा जसा समुद्रात यावा, नाहीतर एखाद्या दरिद्रास द्रव्याचा ठेवा दृष्टीस पडावा किंवा जन्मांदास एकाएकी दृष्टी यावी, काय दृष्टांते, अथवा भिकाऱ्याच्या वाट्यात जसे इंद्रपदी यावे, त्याप्रमाणे गुरुच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो, इतका की कौतुकाने आकाशही आपणास सहज कवटाळता येईल असे त्यास वाटते. हे बघ, गुरुकुलाच्या ठिकाणी ज्याची अशी प्रीती असलेली तुला नजरेस ही त्याच्याजवळ ज्ञान ही त्याची सेवा साखरी करीत राहिलेली असते असे तुला समज. आणि अंतकरणात अत्यंत प्रेम, आता अर्चन सांगतात, आणि अंतकरणात अत्यंत प्रेमयुक्त होऊन त्या प्रेमबळाने श्रीगुरूच्या मूर्तीची जो ध्यान उपासना करतो, अंतकरणाची शुद्धता हेच देवळाच्या तटाच्या भोवतालचे एक आवर व आपले जे आराध्य दैवत श्री गुरु त्यांची त्या आवारात प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करतो व मग आपल्या सर्व भावनेने आपणच पूजा साहित्य बनतो. अथवा ज्ञानरूपी तटात आनंदरूपी देऊळ बनवून त्या श्री गुरुरूपी शिवलिंगाची स्थापना करून मग त्याच्यावर ध्यानरूपी अमृताचे अभिषेक करतो. बोधरूपी सूर्य उगवल्याबरोबर बुद्धीच्या परंडीत टोपलीत अष्टसात्विक भावाची कमळे भरून श्री गुरु शंकराला त्याची लाखोली वाहतो. उत्तम पवित्र वेळ हे शिवाचे पूजेचे तिन्ही काळ असे मानून त्या जीव पणारूपी धूप जाळतो, स्वतःचं जीवत्व संपून टाकतो. जीव संपल्याचा काय शिल्लक राहणार आहे? तो काय वेगळा राहणार आहे का? पा उत्तम पवित्र ही शिवाच्या पूजेचे तिन्ही काळ असे मानून त्या जीवपणारूपी धूप जाळतो. ज्ञानरूपी दिव्याने जो गुरुरूपी शंकरास निरंतर ओवाळतो. कोणत्या दिव्याने? निरंजनी नाही तर अगरबत्ती कापूर यांनी काय ओवाळणी होणार आहे आपली? ज्ञानरूपी दिव्याने जो गुरुरूपी शंकरास निरंतर ओवाळतो. श्री गुरुशी ऐक्य भाव हाच नैवेद्य असून पहा आता गुरुसेवेमध्ये काय काय प्रकार आलेले. धूप जाळून टाकला, जीवपणा गेल्यावर तो कोण झाला? गुरु तो सारखेच झाले. नंबर 2 सांगितलं कोणत्या दिव्याने ओवाळतो? ज्ञानरूपी दिव्याने. ज्ञान काय सांगतं? सर्व खलविदम ब्रह्म. नंबर 3चा काय प्रोग्राम सांगितला? गुरुरूपी शंकरास गुरुरूपी श्री गुरुरूपी ऐक्य भाव हाच नैवेद्य. आता आपण बी नैवेद्य देतो देवाला. तो नैवेद्य म्हणजे ऐक्य भाव, त्यालाच म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य. पहा काल्याचं निमित्त इथं साधलेले, काल्याला बी प्रसाद आहे ना, तो नैवेद्य असून श्री गुरुची नेहमी अर्पण करून आपण पुजारी बनून गुरु शंकराची पिंडी मानून स्तवन करतो. सख्य अथवा आपल्या जीवाची शेज करून गुरु हे आपले पती आहेत असे समजून जो आपल्या त्याचा उपभोग घेतो आणि अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशी अनंत कौतुके धारण करतो, त्यातील काही अशा एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतीचा उमाळा भरून आला असता त्या प्रेमाला शिराब्दी असे नाव देतो. त्या ठिकाणी ध्येय स्वरूप श्री गुरुच्या ध्यानापासून होणाऱ्या बहुसुखरूप शुद्ध शय्येवर गुरु हे भगवान श्री विष्णूच निजलेले आहेत असे मानतो. मग श्री गुरुरूपी विष्णूचे पायांची सेवा करणारी जी लक्ष्मी ती आपण आहो आणि गरुडही आपण होऊन पुढे हात जोडून उभा राहतो. श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळापासून जन्म घेणारा जो ब्रह्मदेव तोही आपणच होतो. आता श्री गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यानसुखाचा अनुभव घेतो. एखाद्या वेळेस भक्तीच्या बळाने श्री गुरुला आई असे कल्पितो व मग स्तनपानापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेत तिच्या मांडीवर लोळतो. किंवा अर्जुना चैतन्यरूपी वृक्षाच्या खाली गुरु हीच कोणी गाय असे कल्पून आपण तिच्या पाठीमागून चाललेले वासरू होतो. काय प्रमाण आहे का तुमच्या? यांच्याकडे आहे ना प्रमाण. यांनी खाली मान घातली. ज्ञानेश्वरी ऐकताना असं वर ताट मान घालून गोरडे बाबांनी असे चाललं ताट मान बघून ऐकायचं नसतं. गुरुकृपेच्या स्नेहरूपी उत्कात आपण मासोळी झालो आहोत अशी एखाद्या वेळी भावना करतो. कारण कुठं कोण निघून गेलं कळायचं नाही ना. ड्रायव्हिंग करताना असं पाहिजे मागची गाडी कधी चिटकायला आली कळणारच नाही आपल्याला. किंवा चैतन्यरूपी वृक्षाच्या खाली गुरु हीच कोणी गाय असे कल्पून तिच्या पाठीमागे चाललेले वासू समजतो. मी तुझी तू माझी आहे ना. आले आता मानवर केली बरोबर होता. गुरुकृपेच्या स्नेहरूपी उत्कात आपण मासोळी झालो आहोत अशी एखाद्या वेळी भावना करतो. गुरुकृपा हीच अमृताची वृष्टी होय आणि आपण गुरुसेवा वाक्यवृत्तीरूप रोप आहोत असे निरनिराळे संकल्प त्याचे मन करीत असते. त्याच्या आवडीचे
अपारपण कसे आहे ते पहा की डोळे उघडले नाहीत व पंख फुटलेले नाहीत असे पक्षाचे पिल्लू आपण होतो. मग श्री गुरुला पक्षीण करतो व त्या पक्षिणीच्या चोचीतील चारा आपण घेत आहोत किंवा गुरु तारू आहेत असे समजून आपण त्यांच्या काठीला लागलो आहोत. अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर बघा आता अशा प्रकारे ज्याप्रमाणे आहे का शब्दाची अशी काव्यमय येते का पद्धत. अशा प्रकारे ज्याप्रमाणे मला असं वाटतं मग ओळ माझी चुकली का काय मध्ये आधी. अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर लाटापासून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे गुरुप्रेमाच्या बळाने गुरुध्यानच अनेक ध्यासास प्रसवते. असे बहुत प्रकार किती सांगावे तर याप्रमाणे श्री गुरुची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यान सुखाचा अनुभव घेतो. आता तो श्री गुरुची बाह्य सेवा कशी करतो ते ऐक. तो आपल्या मनात असा निश्चय करतो की मी गुरुची इतकी उत्तम सेवा करीन की त्यामुळे गुरूंनी संतोष पाहून मला प्रेमाने काहीतरी माग असे म्हणतील. अशा प्रकारच्या माझ्या खऱ्या शुद्ध सेवेने गुरु सुप्रसन्न होतील. तेव्हा मी त्यांची अशी प्रार्थना करीन. मी म्हणेल की हे प्रभू आपला जेवढा म्हणून परिवार आहे त्या सर्व परिवाराची रूपे मीच एकट्याने घ्यावी किंवा आपल्या उपयोगी पडणारी जितकी उपकरणे वस्तू आहेत तितक्या सर्वांची रूपे मी एकट्याने धारण करावीत. त्याप्रमाणे त्यांना मी वर सांगितल्यावर श्री गुरु हो म्हणतील. मग त्यांचा तो सर्व परिवार मीच होईल. मीच यांची सर्व प्रकारे सेवा करीन. म्हणजे त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईल. त्यावेळेस माझ्या उपासना सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल. गुरु हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहेत तरी पण त्या गुरुच्या कृपेस मी आपली शपथ वाहवीन व माझ्या एकट्याचीच माऊली करून घेईन. गुरुच्या प्रेमात मी आपला छंद लावून त्यांच्याकडून एक पत्नीव्रत आचरवीन आणि गुरुच्या लोभाकडून अन्यत्र कोठेही न जाता माझेच ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्र संन्यास घेवी. वारा किती जरी वाहू लागला तरी तो जसा चारी दिशांच्या आतच वाहतो त्यांच्या बाहेर निघूच शकत नाही त्याप्रमाणे गुरुच्या कृपेस सर्व बाजूने मीच पिंजरा होईल. माझी स्वामींनी जी गुरुसेवा तिला मी आपल्या गुणांनी लेणी करीन. फार तर काय पण गुरु भक्तीला मीच गवसणी होईल आणि गुरु स्नेहरूप वृष्टीखाली मी पृथ्वी होईल. याप्रमाणे नाना प्रकारच्या मनोरथाच्या अनंत सृष्टी तो मनात तयार करतो आणि म्हणतो की मी स्वतः श्री गुरुचे राहते घर होईल आणि दास होईल आणि त्याच्या त्या ठिकाणी सेवा चाकरी करेल. हे याचं मनोगत आहे बरं का. हे गुरुचं मनोगत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याचं मनोगत सांगतात. असं त्याला वाटतं. आता जाता येता जे घराची उमरे श्री गुरु ओलांडतात ते मीच होईल आणि घराची दारेही मीच होईल. द्वारपाळही मीच होईल. मी गुरुच्या पादुका होऊन त्या पादुका खडावा गुरुंच्या पायी मीच लेवलील आणि छत्रही मीच होऊन मीच ते छत्र गुरुवर धरण्याचे काम करेल. महाराज या गोष्टीची मात्र गुरुला खरंच गरज नसते. याचं मनोगत आहे. नाही ते ह्या वेळेला तुम्ही ऐकला असाल बिलाड्या पण कीर्तन नाही ते माझ्या मोबाईलमध्ये आहे. हे असं काहीतरी मोबाईलमध्ये ठेवा तुम्ही. कोणत्या मोबाईलमध्ये? टाळक्या रूप मोबाईलमध्ये ठेवा. पहा त्यांचे सांगले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मी सारखा झोपायचो. हे वाक्य कोणाचं आहे? बिलाड्या म्हणतात. आम्ही विसरू. आमच्याकडे हे अनुभवाचे अभंग आहेत. ते म्हणले ते गाण्याचे अभंग नाहीत. अभंग अनुभवाचे. आमचा अनुभव आहे. आमचे उमरे जिजवले बाबांनी येऊन येऊन दारे जिजवली आमची. आम्ही न हाक मारता ते बळच येत होते आणि उमरे जिजवून जिजवून आम्हाला जाग केली. हा आमचा अनुभूतीचा अभंग आहे. हे आम्ही कीर्तनाला सेवेसाठी निवडलेला अभंग नाही. हा अनुभूतीचा अभंग आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. त्यांना काय देऊ शकता तुम्ही? काय द्यावे त्यांचे व्हावे उतर ठेवी. हे जीवभाव त्यांना लागते. बाकी काय नको. आणि जीवभाव तो त्यांच्या कल्याणासाठी का आपल्या कल्याणासाठी? आपल्या कल्याणासाठी. आपला जीवभाव मागतात म्हणजे जीवभाव गेला का तो शिवभावावर प्रविष्ट होतो. तो तिथं स्थापन होऊन जातो. त्या राज्याभिषेक होतो त्याचा त्या पदावर. हरिओमला काय म्हणायचं? म्हणा मी पाणी आवडेल जीवा जीवाची ये परी आवडेल जीवा जीवाची ये परी सकळान अंतरी एक भाव एक भाव एक भाव आवडेल जीवा जीवाची ये परी आवडेल जीवा जीवाची ये परी. तुम्ही दोघं सांगा कोणाची चाली? ती निवृत्ती महाराज देशमुखची चाली आहे की नाही? पहा बरं.
ही उर्मी उठायला पाहिजे, प्रत्येकाची उर्मी. ह्यात यांना किती म्हणणं ते म्हणत नाही, हे बी शांत आहे, पण त्यांची उर्मी उठली, ही उर्मी उठली पाहिजे. आता आमची बी उठली उर्मी. तुम्हाला दृष्टांत सांगतो, जाधव साहेब म्हणले उर्मी उठायला पाहिजे. शेजाऱ्यांनी कलर टीव्ही घेतला का याची बी उर्मी उठती, म्हणतो मला बी कलर टीव्ही घ्यायचा. शेजाऱ्यांनी फ्रीज घेतला का म्हणतो आपण त्याच्यापेक्षा मोठा फ्रीज घेऊ, उर्मी उठली. शेजाऱ्यांनी खरेदी केली का म्हणतो आपल्याला बी खरेदी. 4-5 जणांनी गावाला शेजारी घर बांधली का आता याला काही शांत बसवत नाही, याची बी उर्मी उठली. तशी इथं बी उर्मी उठली पाहिजे ना, धर्म रक्षणार्थ उर्मी उठली पाहिजे ना, धर्मासाठी काहीतरी करावं. ही उर्मी उठत नाही. आपल्याला फार दिवसून उठावली तर ते मला काय आता करायचं नाही. काय करायचं नाही तुला? तुला धर्माचंच करायचं नाही, बाकीचं सगळं फार पळून त्याच्यात करायचंय. पण ही उर्मी उठायला पाहिजे. आणि ही उर्मी उठली का समजायचं आपलं काम सक्सेस झालं. तुम्हाला माहिती आहे का, बाबाचा मुद्दा म्हणायची पहा धर्म धोक्यात आणला यांनी. काय करायला पाहिजे आपण? खालचे तापून उठायचे. आणि त्याच्यामधून कार्यकर्ते निर्माण झाले. म्हणून पोळी काका ते म्हणायचे बाबा असं म्हणले, आम्ही म्हणायचो असं का, मग महाराजांकडे जायचो आम्ही कीर्तन झालो. ज्या महाराजाचं कीर्तन होईल त्या महाराजाला विचार, बाबा नाम कशाला म्हणतात, संत कशाला म्हणतात, देव भेटेल का आम्हाला? नाही मग हे कशाला तुम्ही उद्योग करता? तर बाबा म्हणायची पोरं जरा ताटच आहेत. पण बाबांनी उर्मी उठवली ना, ही उर्मी उठली पाहिजे धर्मरक्षणासाठी. आणि आपण हे जे करणार आहे ते आपल्यासाठी होणार आहे. आता आपण जे करणार ते आपल्यासाठी नाही, आता जे आपण करणार ते ही प्रमाण सगळी तुमच्यासाठी आहे. पण आपल्याला आपलं महत्व नाही माहिती. हे जे प्रमाण आहे ना माऊली, हे तुमच्यासाठी आहे, यांच्यासाठी जगाच्या कल्याणा. आपल्याला का ज्ञानेश्वरी ऐकायची काही गरज नाही राहिली, आपण परिपक्व झालेले, पण आपल्याला करमत नाही. कारण का? लासावले मन लागलीसे गोडीचे जीवे न सोडी ऐसे झालेली. ही प्रमाण आपल्याला उद्देशून आहे, हे तुम्हाला आपल्याला आहे. लाभाचे मिसे म्हणजे निमित्ताने. लोभी माणूस जसा त्या लाभाच्या निमित्ताने पुढे चालतो, तसा परमार्थिक माणूस या लाभाच्या निमित्ताने पुढे पडत असतो. महाराज या ठिकाणी खोळखळगा आहे, त्या ठिकाणी उचवटा आहे, अशी इशारा देणारा श्री गुरुचा चोपदार मीच होईल. आणि गुरुवर चौरी धरणारा मीच होईल. गुरुवर गुरुस हात देणारा मीच होईल. व गुरु पुढे पळणारा वाटाड्या किंवा हुजऱ्या ही मीच होईल. ही भावना आपली झाली पाहिजे. ही भावना झाली ना. श्रीरंग महाराज आम्ही आपल्या गावाला तेव्हा काय कीर्तनाला यायचे महाराज, तेव्हा मोबाईल नसायचे. आळंदीतून नाव दिलं का तारीख, त्या दिवसाला आपण स्टँडला जाऊन वाट बघत असायचो. मग 5 वाजल्यापासून बसलं का 7-7:30 पर्यंत येणार. ही जी ओढ लागते ना, ती ओढच आपल्याला बनवते. पक्वादाला ओढ लागली पाहिजे का नाही? ओढ लागल्यानंतर आपण बनला जातो. आपली ती ओढ पाहिजे आपल्याला. आपलं ओढ पटे. बाबा स्टेशनला येणार आणि आपल्याला फोन करणार, कुठे आहे? हो मी घरात आहे, थांबा तुम्ही. तिथं अर्धा तास त्यांना आपण उभा करणार. आपण अर्धा तास जाऊन उभं राहिले पाहिजे. आपण तिष्ठत दाराशी, तिथं तिष्ठत दाराशी राहिलो पाहिजे आपण. महाराज त्या ठिकाणी गुरुच्या घरी गुरुची झारी हातात घेणारा शागीर मीच होईल. व गुरुचा चूळ भरण्यासाठी पाणी ही मीच देईन. व चूळ भरण्याचे निर्मळ तस्तही मीच होईल. तांबूलादिक इत्यादी पानदान मी बाळगीन. त्यांचा चावलेला विडा पीक खाऊन थुकलेली फुकी मी घेईन. आणि उटणी घेऊन गुरूंना स्नान घालण्याची खटपट मी करीन. गुरुचे आसन मी होईल. अलंकार वस्त्र चंदनादिक सर्व उपचार ही सर्व मीच होईल. स्वयंपाक करणारा आचारी मीच होईल. हे बी सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार चाललेले. गुरूंना फराळाचे पदार्थ वाढीन. मी आपल्या आत्मतत्वाने श्री गुरुला ओवाळीन. कशाने ओवाळीन? ज्या वेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांच्या पंक्तीचा लाभही घेणारा मीच होईल. जेवणारा सुद्धा मीच होईल. आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईन. पादसेवन गुरुचे भोजन केलेले ताट व उष्टे मीच काढीन. गुरुचा बिछाना मीच झाडेल व गुरुच्या चरण सेवाही मीच करीन. श्री गुरूंचे सिंहासनही मीच स्वतः होईल व मग त्यावर श्री गुरु आरोहण करतील, बसतील. याप्रमाणे सर्व प्रकारे मी श्री गुरुची सेवा करेन. याला चाळा भरलेला आहे. याचा गोविंद गोविंद म्हणा, त्याला छंद लागलेला, चाळा भरलेला आहे त्याला. श्रवण श्री गुरुचे लक्ष ज्या गोष्टीकडे लागेल ती वस्तूही होण्याचा चमत्कार मीच करीन. श्री गुरूंच्या श्रवण रूप अंगणात शब्दाचे असंख्य समुदाय मीच होईल. आणि श्री गुरुच्या ज्या ठिकाणी अंगस्पर्श होईल ते स्पर्श ठिकाणी मीच होईल. श्री गुरुचे डोळे प्रेमपणाने ज्या ज्या वस्तू अवलोकन करतील ती सर्व रूपे त्या वस्तू मीच होऊन जाईल.
सगळं तोच होणार आता. त्या जिवेस, त्यांच्या जिवेस जो 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 रस आवडेल तो तो रसही मीच होईल. आता ही कोणती भूमिका? ती वस्तूच तो होऊन गेलेला आहे. मीच गंधर्व होऊन त्यांच्या घ्राणेंद्रियाची सेवा करीन. याप्रमाणे श्री गुरुची बाह्य सेवा, सर्व प्रकारे गुरूंना लाभणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकीन, असे त्यांचे मनोगत असते. महाराज म्हणतात, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत श्री गुरुची अशीच सर्वतोपरी सेवा करीन असे म्हणतो. आणि मग देह पडल्यानंतरही त्यांची सेवेविषयी अद्भुत आस्था बुद्धी कशी धरते ते नवल ऐका. तो म्हणतो, या शरीराची माती पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी श्री गुरुचे पूजनीय श्रीचरण उभे राहतील. मी आपल्या चरणातील उदकाचा भाग खरोखर आपल्या रीतीने त्या उदकाला नेऊन मिळवीन की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने सहज स्पर्श करतील. आपल्या देहातील तेज त्या दिव्यातील तेजात नेऊन मिळवीन की ज्या दिव्यांनी लोक श्री गुरूंना ओवाळतील अथवा जे दिवे श्री गुरुच्या मंदिरात प्रकाश करत असतील. मी आपल्या देहातील प्राणाचा लय त्या ठिकाणी करील की ज्या ठिकाणी श्री गुरूंच्या पंखाने वा चौरीने वारा घातला जात असेल. पंख्याने किंवा चौरीने वारा घाल, मग वारा होऊन त्यांच्या शरीराची सेवा मीच करील. वारा सुद्धा, चौरी सुद्धा हाच, म्हणजे त्याला एकदम चाळा भरला त्या नामाचा, त्या छंदाचा. मी आपल्या शरीरातील आकाशाचा भाग त्या ठिकाणी लयात नेऊन मिळवील की ज्या आकाशात पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील. पंचमहाभूताची आठवणी करून टाकली त्यांनी. ऐक्य साधले, ऐक्य. याच्यात जीव ब्रह्म ऐक्याचा सिद्धांत सांगितलेला आहे. एक 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 होत गेलेला आहे तो. श्री गुरु आपल्या परिवारासह राहतील, परंतु जिवंत असताना आणि मेल्यावरही श्री गुरुची सेवा केल्याशिवाय मी राहणार नाही. काय परिणाम आहे बघा ना. ही भूमिका रेड्यामध्ये झाली हो. रेड्यामध्ये, रेडा म्हणजे कसा, निर्बुद्ध प्राणी, त्याला काहीच कळत नाही. पण त्याचं ज्ञानेश्वर महाराज संगत झाली. म्हणलं आता का मी याच्या घरी पाणी वाहायला राहणार नाही. कोणाच्या घरी? त्या ब्राह्मणाच्या घरी पाणी वाहायला होता ना ह्याला. तो ह्याला म्हणला आता माझा जन्म पाणी वाहण्यासाठी झालेला आणि आपला का पाणी वाहण्यासाठी झालंय का जन्म आला ह्याला? आता हेल्याने सोडून दिलं पाणी वाहायचं. मग दुसऱ्या हेल्याने कोणता चार्ज कोणत्या हेल्याने घेतलं काय माहिती त्याच्या पुढं. ते हेल्याने सोडून दिलं. म्हणलं आतापासून आपलं काम धंदा करायला मी आलेलो. मी आता ज्ञानेश्वरांबरोबर राहील, ईश्वरी ज्ञानाच्या सान्निध्यात राहील. आपलं सगळ्यांचं असं झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपलं सगळ्यांचं असं झालं पाहिजे. आपले प्रपंच उद्ध्वस्त झाले पाहिजे. आपल्याला प्रपंचाची आस नाही राहिली पाहिजे आणि आपण त्या मार्गाने गेलो पाहिजे. तरच आपला हिशोब लागला समजायचा. जोपर्यंत आपण प्रपंचात रुकलेले तर एक पाय काढायला जाऊ तर दुसरा अजून गुंतणार. त्या प्रपंचाचे प्रमाण काय तुकाराम महाराजांचं, संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजनी जवळले जण चुकविला लाग कळी काळाचा. हे आपलं कर्तृत्व आहे. पण आपण आपला चार्ज घ्यायलाच तयार नाही. आता जो बैल कामावर जात नाही त्याला शेत काय करतो, दुसऱ्या देऊन देऊन त्याला रथ याला लावतोच अवताला. तसं आपण त्या अवताला झोपलेले, आपण ह्या अवताला पाहिजे. हरी आला घरात, मग त्याच्या संसारावर पळेची राह. अजून आलाच नाही आपल्या घरी. आपलं तर लय आबादी आबादी सगळं. जिवंत असताना आणि मेल्यावर श्री गुरुची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि एक निमिष पळभरही दुसऱ्यावर गुरुची सेवा सोपवणार नाही. याप्रमाणे कोट्यावधी कल्पाच्या कल्पावर मोजला तरी गुरुसेवा करीतच राहील. आणि गुरुसेवा म्हणजे श्री गुरूंनी ज्या कामासाठी आपलं जीवन समर्पण केले त्या कार्यासाठी आपण सुद्धा खारीचा वाटा लावणे, त्याला खरी गुरुसेवा म्हणतात. खान पान कपडे लत्ता वगैरे याला सेवाच नाही म्हणत. ह्या दिलेल्या शिव्या आहेत, त्याला दिलेले पार्सल येते, त्याचा अपमान केलेल्या त्या गोष्टी आहेत. पण दुर्दैव आहे, अपमानातच आपल्याला मजा वाटते. हे आपलं दुर्दैव आहे आपलं समजायचं. येथपर्यंत अशा प्रकारची पूर्ण उत्कट इच्छा ज्याच्या मनात असेल आणि आपल्या इच्छेप्रमाणे अपार गुरुसेवा करू नये, ज्याची सेवावृत्ती कायम असते, जो गुरुसेवेला रात्र व दिवस जाणत नाही किंवा थोडीफार म्हणत नाही आणि तशात तर श्री गुरूंनी सेवा करण्याची आज्ञा केली तर सेवेच्या दाटीमुळे त्याला जास्त स्फुरण येते व तो प्रसन्न होतो. श्री गुरुची अशा प्रकारे सेवा करण्याची म्हटले की म्हणजे तो गगनाहूनही मोठा होतो व ती सर्व सेवा एकाच काळी करतो. मनोवृत्तीच्या धावेपेक्षा त्याच्या शरीराची धाव पुढे असते. मनापेक्षा ते जास्त धावत असतं व त्याची सेवा करण्याची प्रत्यक्ष कृती ही मनाशी चढाओढ पैज बांधते. मनाला म्हणतं तू जातो का, मी पहिला पोहोचतो. बघा, एखाद्या वेळेस श्री गुरुच्या लीलांना आपल्या जीविताचे लिंबोलोन करतो. त्याच्या काहीशी लीलांवरून आपले जीवन जीवित उतरून ठेवतो. जो गुरुच्या
सेवेने कृश झालेला असतो, गुरुच्या प्रेमाने पुष्ट झालेला असतो, गुरुच्या आज्ञेला आपणच स्थान घालतो, जो गुरुच्या कुळामुळे आपणास कुलीन असे मानतो, जो गुरुबंधूंच्या बरोबर सौजन्याने वागून सुलभ भला असतो व जो गुरु सेवारूप व्यसनाने निरंतर व्यसनी असतो, गुरु संप्रदाय प्राप्त परंपरेने चालत असलेले धर्म तेच त्याचे वर्णाश्रम विहित धर्म होत. काय वाक्य आहेत आपली आपली कोणतं कुळ आहे पहा, एक वाक्य पुन्हा मागं जातं. गुरुच्या कुळामुळे आपणास कुलीन मानतो. बाबांनी एकदा विचारलं होतं सगळ्यांना, तुमच्या कुळातल्या 5व्या माणसाचं नाव सांगा. तुमच्या कुळातल्या, मग त्यांनी कोणतं नाव सांगितलं होतं सांगा. तुम्ही ते ऐकलेले बऱ्याच वेळा. सखयानंद नाव सांगितलं होतं त्यांनी. इकडे मी पाहत नव्हतं, मागे गेलो. श्रीपाद बाबा, नंतर केरो बाबा, बंडो बाबा 3, नंतर बंडोबा शांतामाई 4 आणि 5वा सखयानंद. बाबा म्हणले तुमच्या कुळाचं मी विचारतोय, पण इकडे वाक्य काय बघा. गुरुच्या कुळामुळे आपणास कुलीन मानतो. सांप्रदायिक कुळ आहे आपलं. आपलं ज्ञानाचा वंशज आहेत आपण, गुरुचे ज्ञानाचे वंशज आहेत. आणि काही मासाचे वंशज आहेत. श्री गुरूंची पोरं ती कसले वंशज? मासाचे वंशज, मास वंशज. आणि आपण श्री गुरूंची पोरं आहेत, पण आपण कोणचे? ज्ञान वंशज आहोत आपण. गुरुच्या प्रेमाने पुष्ट असतो, गुरुच्या कुळामुळे आपणास कुलीन मानतो, गुरुबंधूंच्या बरोबर सौजन्याने वागून सुलभ भला असतो, गुरु सेवारूपी व्यसनानेच व्यसनी असतो, गुरु संप्रदाय प्राप्त परंपरेने चालत असलेले धर्म तेच त्याचे वर्णाश्रम विहित धर्म होत. गुरुची सेवा करणे हेच त्याचे नित्य नैमित्तिक कर्म असते. ज्याचे गुरु हेच क्षेत्र, श्री गुरु हीच देवता, श्री गुरुच आई व श्री गुरुच बाप होत. आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे एक काहीच माहीत नसते. श्री गुरुचे जे द्वार तेच त्याचे सर्व धर्माचे सार होय. आणि सेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो तो वागतो. गुरुबंधूप्रमाणे भावाप्रमाणे वागतो. कीर्तन त्यांच्या मुखातून वाणीतून रात्रंदिवस श्री गुरुनामाचा मंत्रोच्चार चालत असतो. व जो गुरुवाक्य वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धरीत नाही, म्हणजे मानित नाही. ज्या पाण्यात श्री गुरुचे चरण लागले आहेत ते पाणी कसलेही असले तरी ते इतके मोठे तीर्थ समजतो की त्या त्रैलोक्यातील सर्व तीर्थयात्रेकरता आणतो. त्याला अकस्मात श्री गुरुच्या उचिष्ट प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे तो समाधी सुखालाही विटतो, तुच्छ मानतो. अर्जुना, श्री गुरु चालत असताना त्या पायामागे जे श्री गुरुचे पवित्र पदरज कण पडतात ते तो आपले मस्तकावर धारण करतो व त्या लाभामुळे तो गुरुभक्त आपल्या मोक्ष सुख लाभते असे मानतो. हे असो, श्री गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण तो त्या प्रेमाला अंत पार नाही. परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची अतिशय स्फूर्ती झाल्यामुळे सांगितले. हेच या विस्ताराचे कारण आहे. ज्याला या गुरुभक्तीची इच्छा आहे व ज्याला याच गुरुभक्तीचे कौतुक वाटते आणि ज्याला मनात या गुरुसेवेपासून दुसरे काहीही चांगले गोमटे वाटत नाही, तो गुरुभक्त ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार तर काय, अशी श्री गुरुची सेवा करणारा हाच देव आहे आणि ज्ञान हे त्याचा भक्त बनले आहे. ज्याला खरोखर अशा प्रकारच्या गुरुभक्तीची आवड आहे, ज्याच्या घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असून उघड्या दाराने नांदते असे समज. तुमचं नाव आलं नांदते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठ आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. नाहीतर माझ्याविषयी विचार केला असता मी हात असून छोटा आहे, डोळे असून भजनाविषयी आंधळा आहे, पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळा आहे आणि त्याहीपेक्षा पांगळा एक प्रमाण येते. आता बघा बरं का तुम्ही बारकाईने पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठ आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद वर्णन केले. नाहीतर माझ्याविषयी विचार केला असता मी हात असून छोटा आहे, डोळे असून भजनाविषयी आंधळा आहे, पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आहे आणि श्री गुरुचे वर्णन करण्या विषयी मुका आळशी आहे. इतका अवगुण असूनही मी आपल्या शरीराचे फुकट पोषण करीत आहे. परंतु त्याचे कारण म्हणजे गुरुभक्ती होण्याविषयी माझी उत्कट इच्छा व प्रेमही आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, एवढ्या कारणाकरता मला शरीराचे पोषण करणे भाग पडले. परंतु मी एवढे अमर्याद गुरुसेवेचे विषयी वर्णन केले ते सहन करावे व मला आपली सेवा करण्यास संधी द्या, म्हणजे मी ग्रंथार्थच उत्तम रीतीने सांगेन.
सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेच निष्टंक आन कोणी. त्याचं शेवटचं चरण. ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा मी दास नेनो साधनाची आन काही. मला बाकीचं कोणतंच साधन नाही माहिती. त्या नामाविषयी त्या सांगितलेल्या विषयाबद्दल मला यथार्थ त्याच्याबद्दल प्रेम असल्यामुळं माझ्याकडे या सगळ्या गोष्टी सहज अवगत झालेल्या आहेत. आणि मी माझं शरीर का पोषण करतोय, शरीराचे का चोचले पुरवते, कारण या शरीराकडून मला ते करून घ्यायचं आहे. साधूजन हो ऐका ऐका. भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो भगवान श्रीकृष्ण सांगत असून पार्थ ऐकत आहे. आता शौच सांगायला सुरुवात केली. गुरुभक्ती संपली. आता श्रीकृष्ण म्हणतात जसा कापूर अंतर्बाह्य शुद्ध स्वच्छ असतो तसे ज्याचे शरीर व मन पवित्र असतात तसे असे शुचित्व शुद्ध दिसते तेच खरे शुचित्व होय. कापूर जसा आत बाहेरून स्वच्छ तसा ज्याचं अंतर आणि मन हे दोन्ही सुद्धा चकाचक किंवा रत्नाचे स्वरूप जसे अंतर्बाह्य चकचकीत चोख असते किंवा सूर्य जसा आत बाहेर एकसारखा प्रकाशमय लखलखीतच दिसतो त्याप्रमाणे कर्माच्या योगाने ज्याची बाह्य शुद्धी झालेली आहे. आपण जे कर्म करतोय ना तेच देवाचं कार्य करतोय वास्तविक. आणि त्याच्यामुळे आपली बाह्य शुद्धी होते आणि अंतःकरणाची नामाने शुद्धी होते. ज्ञानाच्या योगाने अंतःकरण शुद्धी, याप्रमाणे कर्माच्या योगाने त्याची बाह्य शुद्धी आहे व ज्ञानाच्या योगाने अंतर्शुद्धी झालेली आहे. आणि अशा दोन्ही प्रकाराने जो शुद्धत्वाला प्राप्त झाला आहे. वेदांतात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चारपूर्वक मृत्तिका व पाणी बाहेरून लावली असता जशी बाह्य शारीरिक शुद्धी होते त्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने मातीने स्वच्छ करता येतो किंवा पळटाच्या सत्तेला भट्टीच्या पात्रातील पाण्याने वस्त्र धुतल्याने ते त्या वस्त्राचे डाग नाहीसे करते. ते फार काय सांगावे. याप्रमाणे जो बाहेर निर्मळ शुद्ध झाला आहे आणि अंतर्यामी ज्ञानरूपी दीपाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतरही शुद्ध झालेले आहे असे समज. बाकी अर्जुना अंतर्यामी शुद्ध न होता केवळ बाह्यकारी शरीराने कर्म करणे म्हणजे सर्व विटंबना होय. धर्माच्या बाबतीत आतून शुद्ध नाही आपण आणि बाहेरून लई कामं चालली धर्माची, ती विटंबना आहे. काय ओळे पा नाही 68 एरवी तरी पंडू सुद्धा आत शुद्ध नसता. नामस्मरण काय आतून शुद्धी कशाने होणार आहे? नामस्मरणाने ज्ञानाने होणारे. आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तत्वता विटंबुगा. बाहेरील तो जरी कर्म करत असेल तरी ती त्याची विटंबना आहे. त्याचं विडंबन त्याने चालवलेले. म्हणजे धर्माबद्दल बोलतात बरं काही. धर्माची सगळी कृती करतो तो, वारी करील व्रत कैवल्य करील सगळे, पण ज्ञान नाही. त्यामुळे आत शुद्ध नाही. आत शुद्ध न होता बाहेरी तत्वता कर्म विटंबुगा. म्हणून याप्रमाणे आणि कसं काय त्याच्याबद्दल सांगतात, दृष्टांत देतात. ज्ञान नाही आणि बाहेरून चालले सगळे वाऱ्या बिऱ्या सगळं चाललंय ते विटंबने दुधारण देतात. ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारिले सजवले किंवा गाढवास तीर्थास नाऊ घातले असतात किंवा कडू दुधी भोपळ्याला गुळाने माखले असतात. एका ओळीत 3 दृष्टांत दिली. मेलेल्या माणसाला अलंकार घालून काय उपयोग? तसे याच्याकडे ज्ञान नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी गाण्यात हुशार, वाजवण्यात हुशार, सांगण्यात हुशार, पण ज्ञान नाहीये. दुसरं उदाहरण सांगितलं, गाढवाला तीर्थात नेऊन आंघोळ घातली, काय उपयोग आहे? ते परत जाऊन कुरड्यावर लोळणार, कारण आतून शुद्धी नाही, फक्त काय झाली त्याची बाहेरून शुद्धी झाली. नंबर 3चं सांगितलं, कडू दुध्या भोपळ्याला गुळाने माखवला तरी तो कडूपणा सोडणार नाही. किंवा ओसाड घराला तोरण बांधले, काय उपयोगाच नाही. अथवा उपाशी मनुष्याच्या पोटावर बाहेरून अन्न लिपले. हे परमार्थाचं चाललंय बरं काय, सगळं परमार्थाबद्दल चालले. ज्ञान नकोय आम्हाला ज्ञान नको. तुमचं सगळं आम्हाला पटते पण आम्हाला तुमचं ज्ञान नकोय. ते ज्ञान नकोय त्या मूर्ख लोकांना सांगण्याचा प्रयत्न चाललाय. किंवा गत भूतकेने कुंकू व शेंदूर लावला. बाहेरून सोन्याचा मुलामात केलेल्या कळसाला पोकळ डेरा वरवर जरी किती चमकत दिसला तरी नुसत्या चकाकीला आग लागो. काय सांगितलंय? परमार्थिक गोष्टी वरून लय दिसतो, उपर की तो खूप बने मगर अंदर की राम जाने. ते म्हणतात वरून त्या डेऱ्याला चांगलं चकाकी सोन्याचं पाणी लावलंय पण आतमधून सगळा मुलामाच आहे. काय उपयोगाचं? असल्या ज्ञानाला चकाकीला आग लागो कारण ती व्यर्थ होय. तसे शेणाची फळाची चित्रे बाहेरून रंगून ती हुबेहूब खऱ्या फलासारखी दिसत असली तरी घेऊन काय करायची? बा हे सगळं आपल्याला शान बनवण्यासाठी चालले बरं का. परमार्थिक ज्ञान देतात आपल्याला. अशा माणसाच्या नादी लागू नका. शेणाची फळं बनवली ती शोकेश मध्येच ठेवायच्या कामाची, ती काय खाता येणार आहेत का?
ज्ञान नसणाऱ्या माणसाचं चाललेलं आहे सगळं वर्णन. त्यात शेणच भरलेले असते. अंतर्शुद्ध नसून फक्त बाह्यकारी कर्म करण्याची स्थिती त्याप्रमाणे होईल. बाह्यकारी सगळी चालली व्रत कैवल्य, पण अंतर्शुद्धी नाही. ती याप्रमाणे हिनकट पदार्थाला पुष्कळ मोल येत नाही वा ती खपतही नाही, किंवा मद्याने भरलेली घागर गंगेत नेऊन बुचकळली वा ठेवली तरी ती घागर पवित्र होत नाही, होऊ शकत नाही. तिच्यावर काय परिणाम होणार आहे? आणि यालाच गायकवाडताई एक उदाहरण देतात. गायकवाडताई याला एक उदाहरण देतात. ह्या काय या गायकवाडताई आल्यात ना आज, काय उदाहरण देतात सांगा. तुम्ही सांगितलेले एक दोन वेळा, विसरू नका. मद्याने भरलेली घागर पाण्यात नेली तर ती पवित्र होत. तुम्ही सांगता नेहमी म्हणून सांगतो, विसरले मी पुन्हा आठवण करून देतो. ते म्हणले दारूनी भरलेली पाण्याची बाटली, दारूनी भरलेली बाटली, औषधाची बाटली, सीलबंद औषधाची बाटली जरी तीर्थयात्रेतल्या स्नान घालून आलं तर तिच्यावर काही परिणाम आहे का? कारण आज जे कडू औषध ते आहे ती आहे, त्याप्रमाणे आता त्या बाटलीचं नाही वर्णन सांगितलं, आता ह्या बाटलीचं वर्णन सांगितले. अशा बाटल्या किती तीर्थयात्रा स्नान करून आल्या तरी आतमध्ये कडूपणा जो औषधाचा आहे तो जाणार आहे का? त्याच्यावर काही इफेक्ट होणार आहे का त्या तीर्थयात्रेचा? ठेवली तरी ती घागर पवित्र होत नाही. म्हणून अंतर्यामी अंतःकरण वृत्तीत ज्ञानप्राप्ती झालेली असावी. कुठं? म्हणून अंतर्यामी अंतःकरण वृत्तीत ज्ञानप्राप्त झालेली असावी, म्हणजे मग बाहेरील कर्मशुद्धी सहजच प्राप्त होते. ते सहजच होणार आहे, कारण आतमध्ये जे ज्ञान आहे तेच ज्ञान बाहेरून तुमच्याकडून तशी कर्म करून घेणार आहे. म्हणून अंतर्यामी अंतःकरण वृत्तीत ज्ञानप्राप्ती झालेली असावी, म्हणजे मग बाहेरची कर्मशुद्धी सहजच प्राप्त होईल. परंतु ज्ञान आणि बाह्य कर्माचरण अशी उभय स्वरूपाची पवित्रता कोठे मिळेल? याकरता बाह्यकारी कर्माचे आचरण करून बाह्य भाग शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे त्याचे अंतर्यामीचा मळ काढून टाकला आहे. त्या स्थितीत आत व बाहेर हा भेद न राहता अंतर्बाह्य एक शुचित्वच झाले. फार काय सांगावे, येथे केवळ शुचित्वच उर्वरित राहते. म्हणून अंतर्यामी शुद्ध मनोवृत्ती झाली, म्हणजे बाह्य इंद्रिय व्यापाराद्वारा ती तशीच प्रगट झालेली दिसून येते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेले दिवे व त्याच्या प्रकाश ज्योती अंतर्बाह्य बाहेरही हलताना व लखलखित रूपाने दिसतात, व ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, ज्यामुळे मनात नसत्या विकृती निर्माण होतात व ज्यामुळे कुकर्म बीजे अंकुरित होतात, म्हणजे निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती होते. ज्याप्रमाणे मेघाच्या रंगाचे आकाशावर डाग पडत नाही, त्याप्रमाणे उपयुक्त स्वरूपाचे विषय जरी भेटले अथवा कानाने ऐकले किंवा प्रत्यक्ष पाहिले तरी त्याच्या मनावर त्याचा परिणामी विकारात्मक ठसा काहीच उमटत नाही. जर आतमध्ये ज्ञान झालं तर बाहेर किती रंगीबिरंगी जरी दुनिया दिसली तर त्याच्या अंतःकरणात वृत्तीत पालट होणार नाही. एरवी जो इंद्रियांच्या संगतीने विषय सन्निकर्ष घडला तरी विषयाच्या विकाराच्या विटाळ्याने ज्याचे मन कोणत्याही प्रकाराने लिप्त होत नाही. काय वाक्य पहा, एरवी जो इंद्रियाच्या संगतीने विषय संकर्षण घडला तरी विषयाच्या विकाराच्या विटाळाने ज्याचे मन कोणत्याही प्रकाराने लिप्त होत नाही. ज्ञान झालेल्या माणसाचे लक्षण, त्याच्या इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेतला तरी मन मात्र त्या विषयाने विटाळलं जात नाही. एवढी ज्ञानाची पावर आहे. नाही इथं काय सांगितलं, मन सुद्धा त्याचं त्या मनाला मळणाला लागणार नाही विषयाचा. म्हणजे आलेले विषय उपभोगले त्याच्या अंतःकरणात त्याचा कोणताही परिणाम. वाटेवरून एखादी पवित्र स्त्री अथवा अपवित्र स्त्री गेल्याने वाट जशी दृष्टांत कशी दिले, वाटेवर काय नाही तसे हे शरीर म्हणजे एक प्रकारची त्याची वाट झाली. किती लोक आली गेली त्याचं त्याला काही घेणं देणं नाही. अशा शरीरावर विषय येऊन आदळले, चांगले असो वाईट असो, जरी येऊन गेले तरी त्याला आठवण नाही. दृष्टांत बघा कसा आहे, आणि दृष्टांताने सिद्धांत करणारे. ज्ञानाची पावर काय म्हणून, ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कृत अर्जुने. ज्ञान एवढं पॉवरफुल आहे का ज्ञानाने तुमच्याकडून जी कर्म झाली बरी वाईट ती सुद्धा जोडून पहा ना. मग वारकरी संप्रदायाचे प्रमुख कोण? नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्या मालिकेतले आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले. मच्छिंद्रनाथ किती मोठा साधू होता, किती मोठा साधू होता. आता बाबा किती घेऊन बंगाल चाललेले, किती मोठा साधू मच्छिंद्रनाथ, ज्यांच्यापासून ज्ञानाचा ठेवा प्राप्त झालेले. ते श्री राज्यात गेले, तिथं पोऱ्या पायद्या केला बाबांच्या भाषेत, आणि ते परत घेऊन आले शिष्याच्या कपाळावर गोरक्षनाथाला सांभाळायला. निघत नव्हते बाबा बाहेर.
एवढे विषय लुप्त झाले होते असं दाखवलंय, असं दाखवलं. पण मच्छिंद्र गेला घेऊन आले, गोरक्षनाथ गेले घेऊन आले, त्यांचा काही बोबाटा नाही काही नाही. आज जर असं एखाद्याच्या बाबांनी केलं, बरं संन्याशी बाबा ना, मच्छिंद्रनाथ म्हणजे कसे होते ते, काय अशी ग्रस्ती नव्हते. त्या बाबाने असं केलं तरी कोणाला कान खबर नाही. असं एखाद्या बाबाने केलं तर परत तारीख देऊ का आपण गावात आपल्या? सांगा बरं. ज्ञानाची परिपक्वता, ज्ञान अग्नी सर्व कर्म आणि कृत काय भस्मसात कृत अर्जुने ज्ञान अग्नी, हे व्यासोच्चिष्ट जगत रे. काय हे चाललेले जगामध्ये पाहता काय चाललेले, धर्म काय सांगतो, ज्याच्याकडे ज्ञान शस्त्र आहे त्याला काहीच कळत नाही. व्यासोच्चिष्ट जगत रे. पण व्यासांची निर्मिती कशी आहे? पराशर मुनीने ज्यावेळेला एक दिवशी नावेने प्रवास चाललो असताना, त्यावेळेला त्या दिवशी नावाडी नव्हता, नावाड्याची मुलगी होती आणि एकत्र बसले. वास्तविक धर्मग्रंथ सांगतात स्त्री पुरुष एकत्र एकांतात कधी नाही आले पाहिजे, बहीण भाऊ असले तरी, कारण एवढं डेंजर आहे. आणि ते व्यास पराशर मुनी आणि मत्स्यगंधा त्या मुलीचं नाव, ते चाललेले असताना त्यांची वृत्ती भरकटली गेली. तिचा उपभोग घेतला. ती म्हणले सूर्य आहे, ते म्हणले अंधार करून टाकला. गंगा पवित्र आहे, 4 बोटे नाव वर चालायला लागले. माझ्या अंगाचा वास येतो, मासे धरणारी नाही. अंगातली राख काढून टाकली, सुगंध यायला लागला. तिच्यापासून बाळ झालं. त्या बाळाचं नाव व्यास महर्षी. वा, त्यांचं नाव व्यास महर्षी. आणि त्यांच्या धर्मावर चाललेले. आणि सांगा आता हे धर्माचार्यांचं ही काय चालले, कुठं धर्म आहे आपला, काय सांगतो धर्म? अर्जुनाने मूर्ती पाहिली, एवढी ज्ञानाची पावर आहे आणि त्याच्यापासून दुष्परिणाम नाही. 17व्या अध्यायात येणार आहे. वाईट कर्म आहे दिसायला मच्छिंद्रनाथाचं आणि पराशर मुनींचं, पण त्या असाधुत्व कर्माला साधुत्व आणून देईल एवढी ज्ञानाची पावर आहे. ती ज्ञानाची पावर आहे, नामाची पावर आहे. तुमच्याकडून वाईट घडलेलं कर्म, त्याला परिणाम चांगला तो धर्माच्या कामाला आलेला आहे. पहा, हा धर्म आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते जे भोग आहेत ते गतकालीन आहे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा काय शुद्ध नाहीत. आपण पांडव हे काय शुद्ध नव्हते, त्यांच्या बापापासून झालेले नव्हते. ते एक वायूचा आहे, एक सूर्याचा आहे, अजून एक इंद्राचा आहे. आणि हे कौरव जे होते ना, हे बापाचे होते. पहा काय हे आपल्याला कळायला पाहिजे. काय कारण का हे जगच खोटं आहे. जगच स्वीकारलं नाही तर काय खरं खोटं स्वीकारत बसले, काय निवाडा करत बसले. ज्ञानाची पावर आहे. पहा, याप्रमाणे ती सांगतात त्याच्या वाटेवर. पुन्हा एक वेळ एरवी जो इंद्रियाच्या संगतीने विषय, असंच आम्ही एक दिवशी गेलो होतो बाबांच्या बरोबर. बंडोबाचं पुण्यतिथी झाली, तसंच पुढे गेलो कीर्तनाला. आणि मधने बाबांचं रात्री कीर्तन झालं, सकाळी काल्याचं कीर्तन सकाळी बाबांचं. त्या काल्याच्या कीर्तनाला मधने बाबा बी थांबले होते. ते टाळ घेऊन आमच्या बरोबर होते. आणि बाबांनी सांगितलं कृष्णाची लीला, ज्याने 1000 बायका होत्या, भोग भोगुनी ब्रह्मचारी. युक्ती आपल्याला मिळते ज्ञानाच्या याने. सगळे कर्म करतो तो साधू. तुम्हाला जसं सांगितलं, आंघोळ करून येतो पाण्यातून जाऊन, गंगेत स्नान करून आला तरी तो म्हणतो मी पाण्याला स्पर्श केला नाही. ही कोणती युक्ती आहे? ती युक्ती तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेविली पायी दुई. आणि मग बाबा सांगतात त्यांनी एवढ्या बायका केल्या होत्या. तर मधने बाबांनी इकडून टाळ घेऊन सांगितलं, पण ज्यांचं अभंगाला घेतलंय ना तुम्ही अभंग कीर्तनाला, त्यांनी बी 2 बायका केल्या होत्या. कोण? 2 बायका करणारा जगद्गुरु होतो. सांगा, एक बाजूने म्हणतात बरे झाली बाई मेली, बरे झाले माये विरहित केले. मग दुसरी का केली? दुसरी पहिले आजारी असतानाच केली होती बरं का. तिचा सांभाळ करण्यासाठी. म्हणजे तुमच्या कर्माचा तुमच्याशी काही संबंध नाही, तुमच्या धर्माचा तुमच्याशी काही संबंध नाही. कारण कर्म आणि धर्म तुमचं शरीर करणार आहे, पण ज्ञान तुम्हाला सांगणार आहे. हा 13वा अध्याय. क्षेत्र वेगळा आहे आणि क्षेत्रज्ञ वेगळा आहे. पहा, ते सांगतात एरवी जो इंद्रियाच्या संगतीने विषय संघर्ष घडला तरी विषय विकाराच्या विटाळाने ज्याचे मन कोणत्याही प्रकाराने लिप्त होत नाही, म्हणजे लोलुपता होत नाही, त्या विषयासाठी त्याची उलढाल होत नाही. पहा, उदाहरण काय सांगतात, वाटेवरून एखादी पवित्र स्त्री अथवा अपवित्र स्त्री गेल्याने वाट जशी दोरीपासून अलिप्त असते. पवित्र बाई गेली काय ना अपवित्र, त्याच्याशी काही घेणं नाही. त्याप्रमाणे जो संसारात राहतच असतात इंद्रियाच्या विकारांनी प्राबल्य आपल्या मनावर होऊ न देता असंगत्वाने अलिप्तपणे असतो. इंद्रियांना इंद्रियांचं काम करू द्या, काय त्यांचं काम करणार ते करून टाकतील. एकच तरुण स्त्री आपल्या पतीला व पुत्राला आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देते वेळी तिच्या
मनात पुत्रविषयक प्रेमात काम वासनेचा अजिबात स्पर्श नसतो, त्याप्रमाणे ज्याचे मन निर्मळ पवित्र असते, बऱ्या वाईट संकल्प विकल्पाची ज्याला अचूक ओळख असते व योग्य अयोग्य कर्म कोणते याची ज्यास. आता एवढ्या मुंग्या मारायच्या का? या मुंग्या मेला पाप लागेल का माऊली आपल्याला? मग काय लागेल? शब्बास, हे परफेक्ट वाक्य आहे. हेच परफेक्ट वाक्य आहे. तुमच्या हातातून मुंग्या हे आल्यात, हे म्हणतात आम्हाला अंगसंग होऊ द्या आणि आम्ही सुटू द्या याच्यातून. आमच्या अंगावर आहेत ना, आणि यांना पंख फुटले. पंख फुटले का समजायचं? त्यांचा अंत आलेला जवळ. आपल्याला बी पंख दिलेले, पण आपली पंख आपण ठेवून दिलीत घरात आणि आपण सुपर घेऊन बघतोय, हलवायला बघतोय. आपल्याला पंख दिली, पंख फुटले मुंग्यांना का समजायचं? त्यांचा झाला शेवट आला, उद्धार झाला त्यांचा. या योनीतून ते सुटले. योग्य अयोग्य कर्म याची ज्यास अचूक ओळख असते, याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही. काय उदाहरण दिलं? पाण्यात हिरा भिजत नाही, त्याचा साधू संसाराने लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही व आधनात वाळू शिजत नाही. वाळू शिजायला टाकली तर शिजत नाही, त्याप्रमाणे ज्याची मनोवृत्ती कोणत्याही विकाराने लिप्त होत नाही. पार्था, यास संपूर्ण शुचित्व हे नाव आहे व ज्याच्या ठिकाणी लक्षणे दृष्टीत पडतील ते ज्ञान होय असे समज. आता स्थैर्य आणि स्थिरता, ज्याच्या मनात आपणहून पूर्णपणे खरोखर प्राप्ती झाली आहे. स्थिरता, ज्याच्या मनात आपणहून पूर्णपणे खरोखर प्राप्त झाली आहे, तो पुरुष ज्ञानाचे जीवनच होय. ज्या पुरुषाचा देह वरकांती पाहिल्या असता आपल्या स्वभावानुसार वाटेल तिकडे हिंडत असतो, तरी त्याच्या मनाची वैचारिक बैठक कायम असते. ज्याप्रमाणे गाय रानात चरावयास गेली असली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही, अथवा पतिव्रता स्त्रीस सहगमन समयीचे वस्त्र अलंकाराधिक उपचार प्रेमदायक भोगरूप नसतात. किंवा कृपणघर म्हणजे बाबा संसारात असा राहतो. एखाद्या बाईचा नवरा वारला आणि तिला जर सरणावर पाठवतात, तिच्या अंगावर दागिने घातले, नवी साडी घातली, तिला त्याची शिकाय घेणं देणं. तसा तो या संसारात याप्रमाणे किंवा कृपण घर सोडून लांब जातो, तरी पण त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळ असते. त्याप्रमाणे स्थिर चित्त वाहनाच्या देहाचे व्यापार जरी चालू असले तरी त्याचे चित्तात चंचलता मुळीच नसते. त्याचे चित्त सुद्धा सगळे व्यापार करतं, इंद्रिय व्यापार करतात, पण चंचलता नाही. जे समोर येईल त्याचं काम करत राहायचं. इकडून तिकडे धावणाऱ्या ढगाबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत, आकाश म्हणजे आत्मा, आणि धावणारी आपली अंतकरण वृत्ती, मन, बुद्धी, चित्त, इंद्रिय, ते ढग पळतात. पण आकाश कधी पळत? म्हणजे आपण कधी पळत नाही. विकार पळतात, इंद्रिय पळतात, मन पळतं, पण आपण कधी पळत नाही. इकडून तिकडून धावणाऱ्या ढगाबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही, अथवा जसा फिरणाऱ्या नक्षत्र मंडळाबरोबर गतिशील ग्रहचक्राबरोबर ध्रुव तारा फिरत नाही. अर्जुना, प्रवास करणाऱ्या मनुष्याच्या येण्या जाण्याबरोबर ज्याप्रमाणे रस्ता चालत किंवा झाडे जात येत नाहीत, त्याप्रमाणे चलनवलन करणाऱ्या पंचमहाभूतात्मक या शरीरात इंद्रियाच्या संबंधाने स्थिर चित्त पुरुष राहत असला तरी ज्याचे मन 6 उर्मीपैकी कोणत्याही एका उर्मीने लहरीने चळत ढळत नाही. वाळवटीच्या बळाने ज्याप्रमाणे पृथ्वी हलत नाही, त्याप्रमाणे उपद्रवाच्या उसळण्याने जो हलविला जात नाही, दरिद्री व दुःख यापासून जो कष्टी पीडित होत नाही, भीती व शोक यापासून जो व्याकुळ होऊन कापत नाही. हे आपल्या जीवनात सर्व अलंकार हे आपल्या जीवनात आले पाहिजे. दारिद्र्य येईल, दुःख येईल, त्याच्यापासून आपण कष्टी पीडित नाही झालं पाहिजे. मन असं आपलं चेहरा उतरवलेला नाही पाहिजे, सदा प्रसन्न चित्त. आपल्या घरात मयत झालं तरी माणूस टवटवीतच दिसला पाहिजे. मग आता याच्यापेक्षा दृष्टांताची मात झाली, याच्या पुढे दुसरा दृष्टांतच नाही. कारण आपल्याला माहिती आहे मयत होत नाही. जर कोणी म्हणलं तर कोण मारले, कुठं काय झालं, काहीच झालेलं नाही, अशी परिस्थिती. काहीच होत नाही. ही भूमिका आपली झाली पाहिजे, ही आपली भूमिका मनाची झाली पाहिजे. पण आपणच पहिलं रडायला लागलो तर मग बाकीचे कशाला शांत राहते. भीती व शोक यापासून जो व्याकुळ होऊन कापत नाही, जो देहात मृत्यू आला असताही जो भीत नाही. काय भूमिका आपली? एखाद्या वस्तूची बलवत्तर इच्छा आशा वार्धक्य आशा, एखाद्या वस्तूची बलवत्तर इच्छा आशा वार्धक्य यांच्या भाराने व तशाच व्याधी याचा भर अंगावर प्राप्त झाला असता आत्मसन्मुख असलेले चित्त पुन्हा आत्मविन्मुख होत नाही. किती शरीरावर काही झालेलं आहे, एवढी गंडांतर झालं तरी चित्त आत्मसन्मुख झालेले आता आत्मविन्मुख होत नाही.
निंदा अपमानाचे तडाखे बसले किंवा काम क्रोध लोभ यांचा वरपगडा झाला असताही त्याच्या मनाचा एक एक सुद्धा वाकडा होत नाही. आकाश तुटून पडो किंवा पृथ्वी विरघळून जावो, परंतु त्याची आत्मकार असलेली चित्तवृत्ती माघारी फिरण्याचे जाणत नाही, परत माघारी येत नाही. कुठं? सत्याला, वारीला. आता म्हणतो एकदा वारी केली परत माघारी आता नाही, आता परत वारीला येणार नाही, हाऊस फिटली. काका 3 वाऱ्या झाल्या, आता बस झाली. आता आमचं बी असंच चाललं होतं, 5 वेळा झाली ज्ञानेश्वरी, आता बस झाली. पण नाही, साधू संत करूनच घेतात आपल्याकडून. हे आपण समजायचं का आपल्याकडून देव करून घेतो ना, देवा आपल्याकडून सेवा करून घेतो याचं आपल्याला भाग्य वाटलं पाहिजे. याला प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. तुका म्हणे मज गडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझ गडोत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोणाची सेवा करायची? जे कुळी कन्या पुत्र असतील, सात्विक असतील, त्यांची तुका म्हणे मज घडू. तमोगुण्यांची नाही बरं का, रजोगुण्यांची नाही. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा. आणि जर मला करायला मिळालीच तर पुढचं वाक्य, तरी माझ्या दैवा. हा बरं, काय हे करून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही मनने बाबांना विचारलं, बाबा अमृतानुभव करणार का तुम्ही प्रवचन? ते म्हणले जाऊ दे. बाबांनी म्हटलं असं, बाबाला वाटलं असेल बाबा तुमच्या माध्यमातून माझ्याकडून ते करून घेत असेल, नाही तर बाबाला वाटेल पोरग चुकतं का काय, पुढं वाईट मार्गाला जातं का काय. ही वाक्य कोणाच आहे? मधने बाबा म्हणतात देव तुम्ही बाबा माझ्याकडून तुमच्या माध्यमातून करून घेतात, नाही तर मी परत ट्रॅक चेंज करू का काय. आत्मकार झालेली वृत्ती चित्ताकार माघारी जाणत नाही. हत्तीला फुलांनी मारले असता, हत्तीला फुलांनी मारल्यावर त्याला काय फरक परिणाम होणार असा त्याचा मार जसा त्याच्या पासंगालाही नसतो, म्हणून तो माघारी हटत नाही. तसा सलण्यासारख्या शेलक्या अपशब्दांचा प्रहार केला असताही ज्याला ते सलत नाही, म्हणजे चांगल्या ठेवणीतल्या खास शिव्या दिल्या तरी त्याला परिणाम होत नाही. शिराब्दीच्या लाटांनी ज्याप्रमाणे मंदारचल कापत नाही किंवा वनव्याच्या ज्वाळांनी आकाश जळत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांवर विषय विकाराचा शोक मोहादिक उर्मीच्या कितीही लाटा आल्या गेल्या तरी त्याचे मन गडबडत नाही. फार काय सांगावे, हे विकार उठणार आहेत आपले, पण तो त्याला हेलकावं देणार नाही, त्याच्याशी लगेच तो जॉईंट होणार नाही. ते उठणार, कारण ते काही ह्या जन्मीचे संस्कार आहेत का, मागचे आपल्या बरोबर चिटकून आलेले आहेत ना. ते चिटकून आलेले ते आपल्या वर काढणार डोकं, पण तो त्यांची एकरूपता साधणार नाही. फार काय सांगावे, तो क्षमामान कल्पांती आपले सहनशीलतेचे धैर्य सोडित नाही. हे डोळस अर्जुना, स्थैर्य म्हणून ज्याला म्हणतात व जे स्थैर्य या नावाने विशेष प्रसिद्ध आहे त्याची ही अशी लक्षणे आहेत असे समज. हेच अविनाशी अढळ धैर्य ज्याच्या अंगी अंतर्बाह्य अर्थात शरीर व मन याच्या ठिकाणी बांधले आहे, तो ज्ञानाचा खरा उघड ठेवाच आहे. विनिग्रह आणि अस्सल साप जसा आपली खोडी करणाऱ्या किंवा आपले धन असलेल्या मनुष्याच्या घराला किंवा योद्धा आपल्या हत्याराला अथवा कृपण आपल्या ठेव्याला विसरत नाही. दृष्टांत बघा, एका ओळीत किती दृष्टांत. अस्सल साप आपल्या दुश्मनाला विसरत नाही, ज्यांनी आपली खोडी काढली त्याच्या डोक्यात ठेवतो त्याचा काटा काढतो. किंवा आपले धन असलेल्या मनुष्याचे घराला जिथं धन ठेवले त्या जागेला मनुष्य कधी विसरत नाही. किंवा योद्धा आपल्या हत्याराला अथवा कृपण आपल्या ठेव्याला विसरत नाही. किंवा ज्याप्रमाणे एकुलत्या एका मुलावर त्याची आई जीव की प्राणार्पण करून असते अथवा मधमाशी मधावर आसक्त असते, त्याप्रमाणे अर्जुना जो आपले अंतकरण सांभाळून ठेवतो आणि अंतकरणाला इंद्रियाच्या दारातही उभे राहू देत नाही, तो म्हणतो की आपले अंतकरण इंद्रियांच्या दारात गेल्याचे कामरूपी बागुलबुवा ऐकेल. कोण कामरूपी कोण आहे? म्हणजे बागुलबुवा खरा का खोटा, काम खरा का खोटा? ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कळायला पाहिजे आपल्याला. काम बी खरा नाही, लोभ बी खरा नाही, मोह बी खरा नाही, आणि जे खरे नाही ना त्यांनी आपल्याला लुटलं. खरं नाही त्यांनी लुटलं आपल्याला. आणि लुटले कोण? खरे.
खरे लुटले गेले. आणि कोणी लुटलं? खोट्यांनी खऱ्याला लुटलं. हे विकार सगळे खोटे, हे जग खोटं, आणि याच्यात आपण येऊन हरवलो. जसा जत्रेला गेलेला पोरगा हरवला, तसं आपण या जगात आलो आणि आपल्या मूळ स्वरूपाला हरवलेलो होतो आपण. तो म्हणतो आपले अंतकरण इंद्रियांच्या द्वारात गेल्यावर कामरूपी बाबुलबो ऐकेल आणि आशारूपी डाकील, अंतकरणास इंद्रियरूपी दारात पाहिल, आणि त्या उभयतांनी अंतकरणात झपाटली तर मग आपल्या जीवावर बेतेल म्हणून तो फार भिवून असतो. ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने धीटपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा तिच्यावर पाळत ठेवून तिला बाहेर फिरकू न देता घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपल्या मनोवृत्तीला जो बाहेर इंद्रियाकडे जाऊ न देता अंतर्यामी कोंडून तिच्यावर पाळत ठेवतो. जिवंतपणी देहाची पर्वा न करता देह झिजून इंद्रियांची समजूत करून त्याचा निग्रह करतो. सचेतन सभास चित्ता देहाची आटणी करून इंद्रियाची द्वारे संयमाद्वारे बंद करतो. देहाला झिजवायचं. जनसेवे लागी काया झिजवावी. कशातले प्रमाणे? हा एक भक्तिगीतामधलंच आहे, जनसेवे लागी काया झिजवावी. तेव्हा आपण त्या विषयापासून बाजूला नाही. हा, मने रिजवावी. बघा याच्यामध्ये जनसेवे लागी काया झिजवावी. आपलं शरीर झिजून झिजून त्यावेळेला ते घाव सोसोनिया मन रिजवावी. आपल्यावर आलेली घाव सोसायची आणि मन रिजवायची. वा, असं संतांचं कार्य आहे. आणि असं केल्यानंतर ते विषय आहेत ना आपल्याला आपसुकट टाकून देतात, तसे ते जात नाही. पण आपण कुठंतरी गुंतलेलो आहे असं पाहिलं का घरी आलेला पाहुणा म्हणतो नको नको, हे गुंतलेले हे काय येणार नाही. त्याप्रमाणे आपण कुठं टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संगे देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. आणि त्याच्यापुढे जनसेवे लागी देह काया झिजवावी. पा, आणि त्याच्यामुळे काय होतं, जनसेवे लागी काया झिजवल्यानंतर हा आपल्याकडून झालेला परोपकार आहे ना, त्याच्या बदल्यात देव आहे ना तिकडं यांना आपल्याकडं ढुंकूनच देत नाही, आपल्याकडे येऊनच देत नाही. या देहात मनाच्या महादरवाजात व प्रत्याहाराच्या जागेत जो अनुक्रमे यम आणि दम हे मूर्तिमंत पहारे करी रात्रंदिवस उभे ठेवतं. क्षम दमावरी मग हरी झाला. क्षम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय दमन. यांना आटवून ठेवतो आणि त्यांना तो वरतो, ते आपलेसे करतो, आणि मग मात्र तो कोण होतो? मग हरी झाला. समबुद्धी घेता समान श्रीहारी शम दम यम आणि दम याचं नियमन करून तो मग परमात्मा स्वरूप होतो. रात्रंदिवस पहारेकरी जागे ठेवतो. आधार चक्राच्या स्थानी मूळबंध नाडीमध्ये मणिपूर चक्राचे स्थानी ओडियाना बंध व कंठामध्ये विशुद्ध चक्राच्या स्थानी जालंधर बंध हे तिन्ही स्थिर करून इडा पिंगळा यांच्या संगम स्थानी असणाऱ्या सुषुम्ने चित्ताचा लय करतो. समाधीच्या शेजेवर जो ध्यानाला बांधून टाकतो आणि चित्त व चैतन्य यांच्या समरसतेत ऐक्यात अंतरीच रममान होत असतो. अर्जुना अंतकरण निग्रह म्हणतात तो हाच आहे असे समज. वरील प्रमाणे अंतकरणाची स्थिती अर्थात असा अंतर्निग्रह ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्याच ठिकाणी ज्ञानाचा विजय आहे असे समज. ज्या साधकाची आज्ञा त्याचे अंतकरण शिरसावद्य मानते तो जरी मनुष्याच्या आकाराचा दिसला तरी तो मूर्तिमंत साक्षात ज्ञान होय असे समज. अंतकरणाचे मन बुद्धी अंतकरण इंद्रिय यांचे आपण दास आहोत, पण यांना आपल्याला काय करायचे? आपले दास करायचे. बघा तुकाराम महाराज म्हणतात नाही, या इंद्रियांना मनाला यांना आपलं दास करून घेतलं. बघा त्याचं प्रमाण असं आहे. तुका म्हणे आम्ही झालो गोसावी. पाठ होते का याच्या पुढचा भाग? इंद्रियांचे धनी काम क्रोध बंदी खाणे. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी. तुका म्हणे आम्ही झालो जो इंद्रियाचा धनी झालाय. आता आपण इंद्रिय आपले धनी आहेत. डोळ्याने विषय पाहिला का म्हणतात चल तिकडं ती वस्तू आणायची, म्हणजे आपण त्या इंद्रियांचे धनी, इंद्रिय आपले धनी झालेले. आपल्याला काय करायचंय? आपण इंद्रियाचे धनी व्हायचं. आणि जो इंद्रियांचा धनी झाला तो कोण होतो? तुका म्हणे आम्ही झालो गोसावी. आता वैराग्य सांगतात हा. आणि आता वैराग्याची वेळ आली आणि आपली संसाराची टाइम झाली. आता बघा कसं एवढंच घोटाळं होतं. जिथं वैराग्य पाहिजे तिथं संसार लगेच आठवतो आपल्याला. पहा वैराग्य आणि विषयाविषयी ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पाठपुरावा असतो. ओकलेले अन्न फिरून खाण्याविषयी जीवा लाळ घोटीत नाही.
म्हणजे जिभेला पाणी सुटत नाही, अथवा प्रेताला आलिंगन देण्याविषयी कोणी अंग पुढे करीत नाही व तशी इच्छाही होत नाही. कोणासही विष खाणे आवडत नाही. जळत्या घरात ज्याप्रमाणे शिरण्याचे धैर्य होत नाही, अथवा व्याघ्राच्या गुहेत ज्याप्रमाणे वस्ती करण्यासाठी जाववत नाही. सरळ सरळ या संसाराबद्दल आणि विषयाबद्दल सांगतात. सळसळीत रस समरसित तापलेल्या लोखंडाच्या रसात जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही, त्याप्रमाणे अर्जुनाला ज्याला विषयाचे नाव घेतलेले देखील आवडत नाही, म्हणून तो इंद्रियांची व कोणत्याही विषयाची केव्हाही गाठ पडू देत नाही. ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस भरलेला आहे, ज्याच्या देहाच्या ठिकाणी पाहता अतिकृष्ट रोडका असतो व ज्याला क्षम आणि दम याची फार आवड असते. हे पांडवा, ज्याच्या ठिकाणी नेहमी तपाची आवड असते, हे पांडवा, ज्याच्या ठिकाणी नेहमी तपाची व व्रताची एकसारखी गर्दी असते, आणि त्या गर्दीमध्ये तो गुंतलेला असल्यामुळे हे काम, क्रोध, लोभ, मद याच्याबद्दल त्याला आठवणच नाही. या गर्दीतून बाहेर पडल तेव्हा ती गर्दी त्याला झोंबेल ना. व ज्याला मनुष्याच्या वस्तीत येणे म्हणजे प्रलय काळाप्रमाणे एक संकटच होते, ज्याची योगाभ्यासाविषयी फार तीव्र इच्छा असते व अरण्यात एकांतात राहण्याविषयी ज्याच्या मनाची फार ओढ असते, आणि जनसमुदाय मिसळण्याचे नुसते नावही त्याला सहन होत नाही. बाणाच्या शय्येवर निजणे अथवा पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जो ऐहिक भोगाची योग्यता समजतो, जे आपण म्हणतो ना खुशाले एकमेकाला चांगलं व्यवस्थित आहे आणि चांगले भोग आम्हाला मिळतात, सगळ्या आमच्या शरीराची खुशामत होत, बाणाच्या शय्येवर निजणे म्हणजे त्याला सुख आहे काय प्रमाणे. अजून तुकाराम म्हणून मृत्यू लोकी सुखाची कैशी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. इंगळावर झोपलाय म्हणतो चांगली सुखाने झोप लागली, तसे हे सगळं धोकादायक जग आणि याच्यामध्ये सुख राहिलं आणि तिथे त्याला आवडत नाही. बाणाच्या शय्येवर निजणे अथवा पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जे ऐहिक भोगाची योग्यता समजतो, जे भोग मिळतात ते भोग याप्रमाणे पुवामध्ये लोळण्याप्रमाणे. आणि स्वर्ग प्राप्तीची गोष्ट काढल्यावरती ऐकून तो ज्या स्वर्गातील भोगास मनाने कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे मानतो. आता ह्या संसारिक भोगाबद्दल तर पुवाची उपमा दिली, पण जे स्वर्ग सुख आहे ज्याच्याबद्दल लोक लय वर्णन करतात, त्या सुखाला तो काय म्हणतो, कुत्र्याचं कुजलेलं शरीर, तिथं नाकच दाबून जावं लागतं. तसं स्वर्गाबद्दल त्यांनी एवढी किळसवाणी घेतलेली. कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे मानतो. अरे ज्याला विषय वैराग्य म्हणून जे म्हणतात ते हेच होय व हेच आत्मप्राप्तीचे परमभाग्य होय. हे जरा असं वाटलं आपल्याला जीवनात तर समजायचं का आपलं भाग्योदय, आत्मभाग्य आपलं उदयाला आलेलं आहे. त्याच्याच योगाने आत्मप्राप्तीचे परमभाग्य होय. त्याच्याच योगाने साधक जीव ब्रह्म आनंदाचे सुख उपभोगण्यास योग्य होतात. ज्या वेळेला संसाराबद्दल आपल्याला वीट निर्माण होईल त्याच वेळेला ब्रह्मानंदाचं राज्य आपल्याला प्राप्त होईल. याप्रमाणे इहलोकीच्या सुख उपभोगाचा ज्याला मनस्वी पूर्ण कंटाळा आहे असे तुला दिसेल, तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे तू पक्के समज. अहंकार नाही. आणि जो आस्थापूर्वक यज्ञ करणे, तलाव बाग वगैरे बांधणे अशी इष्टापूर्त कर्मेही करतो, परंतु त्यात कर्तृत्वाच्या अभिमानाचा फुंज व लेश सुद्धा आपल्या अंगी वसू देत नाही. सगळी कामं करतो, पण आता लोक काम करतात पण त्यांना वाटतं आपल्या पाट्या लागावा. पाट्या लागलं का काम केलेलं संपलं, कारण त्याचा तुम्ही काय घेतला, मोबदला घेतलेला आहे. एवढं करून चांगली कामं केली पण त्याला फुंज नाही. वर्णाश्रम धर्मास पोषक असणारी जी नित्य नैमित्तिक कर्मे ती यथाविधी आचरण करतो, त्यात यत्किंचितही उणीव वा खंड पडू देत नाही. परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीस गेले असे त्याच्या मनात मुळीच आणत नाही. आपण फक्त निमित्ताचे धनी, पण आपण धनीच झालेले, उलट निमित्ताचे धनी झालेले त्याच्या मनात मुळीच आणत नाही. ज्याप्रमाणे वायू हा हेतुविना सहज सर्वत्र फिरतो, साधूचं फिरणं विचारून नाही, ठरवून नाही, कोणी नेईल तसं. बुधवारी बाबांना जर सांगितलं तारीख घ्या, ती म्हणायचे बाबाच्या त्या डायरीत लिहिली ना तारीख, बस झाली. आणि संत कोंडाजी बाबांचं आपण ऐकलं, डायरी लिहिणारा माणूस वेगळा होता. त्यांना काय माहिती, ते हेतू पुरस्कार फिरत नाही, त्यांना देव जिकडे घेऊन जाईल तिकडे त्यांची दिशा आहे. हेतूविना, ज्याप्रमाणे वायू हा हेतूविना सहज सर्वत्र फिरतो किंवा सूर्याचे उगवणे व प्रकाश देणे हे निराभिमानाने सर्वत्र सारखेच असते, अथवा श्रुती ही स्वभावता सर्वात इष्ट अशाच गोष्टीचा उपदेश करते,
किंवा गंगा नदी अमुकच ठिकाणी जाण्याचा हेतू मनात न धरता सहजच ओघाने वाहते, त्याप्रमाणे ज्याचे नेहमीचे वर्तन अभिमान शून्यतेने चांगले असते. नेहमीच वागणं त्याचं तसं आहे. कोणताच अभिमान घेत नाही त्याच्याकडं. वृक्षास योग्य ऋतुकाळी फळे येतात, परंतु आपणास फळे आली याची त्यास आठवण नसते. त्या वृक्षाप्रमाणे प्राप्त कर्मे करीत असताना फलप्राप्तीविषयी ज्याची वृत्ती अत्यंत उदासीन असते, ज्याप्रमाणे एकेरी एक पदरी हारातील दोरी काढून घेतल्यावर त्या मनाचे ऐक्य नाहीसे होते, मनी गळून पडतात, त्याप्रमाणे मनातून, आचरणातून आणि बोलण्यातून अहंकाराची उचलबांगडी केलेली असते. काय दृष्टांत दिला. एक पदरी हार आहे आणि त्याच्यातली धागा सुटला का सगळे मनी विखुरले जातात. मग कोणाला सेपरेट मात्र त्या मन्यात याच्यात आणावं लागत नाही. त्याप्रमाणे काय दृष्टांत, ज्याप्रमाणे एकेरी एक पदरी हारातील दोरी काढून घेतल्यावर त्या मनाचे ऐक्य नाहीसे होते, मनी गळून पडतात, त्याप्रमाणे मनातून, आचरणातून, बोलण्यातून अहंकाराची उचलबांगडी केलेली असते. आभ्राच्या आकाशाशी मुळीच संबंध नसताना ज्याप्रमाणे ती आकाशात असल्याची आपल्या दृष्टीत पडतात, त्याप्रमाणे जो देहाने कर्माने आचरण करीत असता अहंकारच नसल्यामुळे त्यापासून अलिप्त असतो. ज्याप्रमाणे मद्य पेलेल्या पुरुषास आपल्या अंगावरील वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचे त्या चित्राला भान नसते, अथवा बैलाच्या पाठीवर बांधलेल्या शास्त्रांची जाणीव त्यास नसते. बैलांच्या अंगावर जरी पोथ्या पुराणे ठेवले तर त्यांना असं वाटतं बोजा घेऊन चालले. त्याप्रमाणे ज्याला तत्वता मी देहात आहे याचे भान नसते, आठो ऐसा कोठे, त्या स्थितीला निरअहंता असे म्हणतात. कोणती निरअहंता? तो शरीरात आहे की नाही हे त्याचं त्याला माहिती नाही. हे निरअहंतेचे चिन्ह ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडते त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करते, त्याचबद्दल बिलकुल अन्यथा नाही वा शंकाही नाही. जो जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य व पातकी ही अंगावर येण्याच्या पूर्वीची दूर आहेत, तोच जणू आता प्राप्त झाली आहेत अशी कल्पना करून सावध होतो. पुढे येणाऱ्या दुःखांची अगोदरच तयारी करून ठेवतो. जसं आपण आजार यायच्या अगोदर काय काढून ठेवतो, मेडिकल पॉलिसी काढून ठेवतो ना, तशी तोही आपण फक्त एवढ्याच देहाची काळजी केली ना. बरं एवढे करून रोग येण्याची नाही बरं का काळजी घेत आपण, रोग येऊ नये याची काळजी घेत नाही. तर काळजी कशाची घेतोय, रोग आल्यावर कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं याचा आपण पहिलाच बंदोबस्त करून ठेवलेला आहे. आपला उरफाटच कार्य नाही. तो काही दुःख यायच्या अगोदर त्याचा बंदोबस्त करून घेतो. काय बंदोबस्त करून घेतो, मी ब्रह्म आहे, मी शरीर नाही. आणि जी शरीर दुःख होणार आहे ती सगळी कशाला होणार आहे, हा त्याचा बंदोबस्त आहे. जे होणार आहे ते शरीराला होणार आहे, मला काय होणार नाही. या ज्याप्रमाणे जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य व पातकी अंगावर येण्याच्या पूर्वी ती दूर आहेत, ते जो जाणून आत्ता प्राप्त झाली अशी कल्पना करून तो सावध होतो. याच दृष्टांतात ज्याप्रमाणे आपल्या पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून तांत्रिक अगोदर व्यवस्था करतो. कोण? भूत काढणारा पहिले स्वतःचा बंदोबस्त करतो आणि मग दुसऱ्याचं भूत काढण्याचा प्रयत्न करतो. याच दृष्टांताप्रमाणे आपल्या पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून तांत्रिक अगोदर व्यवस्था करतो आणि आपल्याला दुसऱ्याचा उपसर्ग होऊ लागू नये म्हणून योगी अगोदरच दक्षतेने तजवीज करतो किंवा गौंडी भिंत बांधते वेळी आरंभापासून उळंबा लावून ती मागे पुढे जाऊ देत नाही. त्याप्रमाणे तो त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतो. आपण इथे थांबूया. पुढे जन्म प्रोग्राम चालू होणार आहे, त्या जन्म प्रोग्रामला थांबूया आपण, उद्या बघूया. त्या आता अहंकार संपला, अहंकाराचं सांगितलं, सगळ्या गोष्टी होणार आहेत. तो देहात असताना त्याला माहित नाही, ही मुख्य त्याच्यातली मख्खी. शरीराला आजार आला तर तो काय म्हणतो, मला आजार आलेला, दुःख आलं शरीराला, मला आलेलं, घर बांधले, मला बांधलेलं. कोणला बांधले? शरीराला बांधले. आमच्या आवतेताईंनी 2दा दृष्टांत दिलं होतं कीर्तनात. उन्हाळ्याच्या दिवसात जर आम्ही तुम्हाला आमच्या गावी घेऊन गेलो तर आम्ही म्हणतो मोठा बंगला असला तरी आम्ही म्हणतो वट्यावर झोपू, आपण वट्यावर झोपू, कारण घरात कोण झालेले आहेत, ढेकून झालेले आहेत. मग घरात झोपतात ते मालक हे ढेकून. बरं तुम्हाला माहिती आहे का, ते ढेकून तर झाले, पण उंदर सुद्धा आहेत ना, ते उंदर म्हणतात हे आमचं घर आहे. आपण म्हणतो आमचं घर आहे, आणि उंदर जेव्हा नातेवाईकांना भेटून येतात ना ते म्हणतात या ना आमच्या घरी गाठोबरला कधीतरी. मी भटवडीत राहतो, तुम्ही आसलपात राहता का, या कधीतरी आमच्या घरी. तो म्हणतो, उंदीर म्हणतो माझं घर आहे, ढेकून म्हणतो माझं घर आहे, आणि हा बी म्हणतो माझं घर आहे, आणि या तिघांचं घर नाही. घर त्यांच्या शरीराचं आहे.
आणि ढेकून बी वेगळं आहे, उंदीर बी वेगळं आहे आणि आपण सुद्धा वेगळे. आपलं घर कोणतं आहे? आणि हे शरीराचं सुद्धा घर नाही बरं का, शरीराचं सुद्धा घर नाही. शरीराचे घर, तुझे घर गावाच्या बाहेर. मग आता हे घर कोणाचं आहे याचा फक्त उद्या निवाडा करून यायचा. आपलं घर हे तर आपलं आत्म्याचं घर बी नाही आहे ते. आणि शरीराचं म्हणावं तर शरीराचं घर गावाच्या बाहेर. तर आता आपण प्रत्येकाने उद्या येतोपर्यंत या प्रश्नाचा विचार करून यायचा का घर कोणाचं आहे. इथे आपण थांबूया. तुमचे 20 मिनिटं घेतल्याबद्दल मी तुमची माफी मागतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर, तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल.